नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण नीतिशास्त्राच्या 7व्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. काय प्रकरण आहे? सनदी सेवेची पायाभूत मूल्य. फाउंडेशनल व्हॅल्यूज ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस हे आपल्या टॉपिकचं नाव आहे. ठीक आहे. सिलेबस मध्ये हा असा टॉपिक दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही मूल्य दिलेली आहे सनदी सेवेची, की जसं की काय आहे? वस्तुनिष्ठता, प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा किंवा कमजोर समूहांप्रती करुणेची भावना, त्यानंतर पारदर्शकता असेल, उत्तरदायित्व असेल, त्यानंतर काय आहे अजून की लोकसेवेप्रतीचं समर्पण असेल, त्यानंतर साहस. ठीक आहे. या सगळ्या बाबी आपल्या सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत. आपल्याला या गोष्टी तयार करायच्या आहेत. जो काही आपण ओरिएंटेशनच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलं की आपण अभ्यासक्रमाचे 3 पार्ट करत आहोत. ठीक आहे. कोणकोणते होते 3 पार्ट? की पहिला पार्ट असणार आहे थेरीचा पार्ट म्हणजे सैद्धांतिक भाग. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण संकल्पनांचा अभ्यास केला, की मूल्य म्हणजे काय, वृत्ती म्हणजे काय, त्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता, वृत्ती, या इथिक्सचा कोर पार्ट किंवा त्याला इथिक्सचा थेरी पार्ट म्हणूयात आपण. पण तो आपण सुरुवातीला अभ्यासला. त्यानंतर आता आपण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे लोकप्रशासनाशी संबंधित इथिक्स मधल्या गोष्टी अभ्यासणार आहोत. या थेरी पार्ट मध्ये वारंवार नीतिशास्त्र म्हणजे काय, एखादी गोष्ट म्हणजे योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवणं. ठीक आहे. समाजमान्य मूल्य काय आहेत आणि त्यानुसार कृतीची योग्यता ठरवणं, या बाबी वारंवार येत होत्या त्या थेरी पार्ट मध्ये. आता इथून पुढे आपण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे लोकप्रशासन किंवा सनदी सेवेमध्ये तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला कसं काम करायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला येणाऱ्या अडचणी किंवा त्यासाठीची असलेली मूल्य, या सगळ्या बाबी आपण या दुसऱ्या पार्टमध्ये अभ्यासतो. मग याच्यामध्ये लोकप्रशासनाशी संबंधित आपल्या चॅप्टरमध्ये म्हणजे आपल्या अभ्यासक्रमामध्ये 3 चॅप्टर आहेत. कोणकोणते? एक सनदी सेवेची हा जो आहे सनदी सेवेसाठीची पायाभूत मूल्य, फाउंडेशनल व्हॅल्यूज सिव्हिल सर्व्हिसेसची, तो आहे, तो आपण सुरुवातीला बघूयात. आणि त्यानंतर दुसरा काय आहे? लोक प्रशासनातील नीतिशास्त्र म्हणजेच काय? इथिक्स इन गव्हर्नन्स, नीतिशास्त्र. आणि त्यानंतर तिसरा आहे प्रोबिटी इन गव्हर्नन्स म्हणजेच काय? शासन कारभारातील किंवा लोक प्रशासनातील सचोटी. प्रोबिटी इन गव्हर्नन्स म्हणजे हे असे 3 चॅप्टर आहेत आपल्या लोकप्रशासन किंवा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या सेक्शन अंतर्गत. आणि त्यानंतर तिसरा सेक्शन आपल्या सिलेबसचा आपण पाडलेला तो म्हणजे केस स्टडीचा. ठीक आहे. तर सध्या आपला हा पार्ट कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण सनदी सेवेची पायाभूत मूल्य हा भाग पाहत आहोत. ठीक आहे. सध्या आपण कुठं आहोत, त्यानंतर आपल्याला हे 2 चॅप्टर अभ्यासायचे आहेत आणि त्यानंतर शेवटी आपण केस स्टडी पाहणार आहोत. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? मग तर सनदी सेवेची पायाभूत मूल्य. आता याच्यावरती सुरुवातीला तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप आपण बघूयात, की प्रश्न कशा स्वरूपाचे येतात या चॅप्टरवरती. की या चॅप्टरवरती एकतर जी काही मी तुम्हाला मूल्य सांगितली, की वस्तुनिष्ठता असेल, प्रामाणिकपणा असेल, लोकसेवेप्रती समर्पण असेल किंवा करुणा असेल, परानुभूती असेल, त्यानंतर खुलेपणा असेल, ही जी काही मूल्य आहे सनदी सेवेची पायाभूत मूल्य, याच्यावरती प्रश्न कोणत्या स्वरूपाचे येतात? एकतर तुम्हाला 2 मार्काच्या टिपा सुद्धा विचारल्या जातात, शॉर्ट नोट्स. ठीक आहे. म्हणजे 5 हे हे जे काही व्हॅल्यूज आहेत त्या 5 दिल्या जाणार आणि तो 10 मार्कांचा प्रश्न असणार. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू तुम्हाला 2 मार्कांना सुद्धा विचारली जाऊ शकते. ठीक आहे. त्या टाईपमध्ये शॉर्ट नोट्स विचारले जाऊ शकतात किंवा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की सनदी सेवकासाठी महत्वाची असलेली 10 मूल्य कोणती आहेत तुमच्यामध्ये. तुमच्यामध्ये सनदी सेवकासाठी 10 मूल्य कोणती महत्वाची आहेत आणि त्यांचा प्राधान्यक्रम ठरवा, की कोणतं मूल्य जास्त महत्वाचं आहे आणि का, असं सुद्धा विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे. मी काय म्हटलं, की तुमच्या मते सनदी सेवकासाठी किंवा सेवेसाठी महत्वाची असलेली 10 मूल्य कोणती आहेत?
आणि त्यांचा प्राधान्यक्रम. ठीक आहे, म्हणजे कोणतं मूल्य जास्त महत्वाचं, कोणतं मूल्य त्यापेक्षा थोडं कमी महत्वाचं, आणि का, त्याचं तुम्हाला जस्टिफिकेशन म्हणजे तुम्हाला समर्थन द्यायचं आहे. त्या टाईपमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा 10 मूल्यांच्या ऐवजी 5 मूल्य विचारली जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न तुम्हाला, हे जे काही व्हॅल्यूज आहेत, या सगळी ही सर्व सनदी सेवेची मूल्य जी आहेत त्याच्या संबंधीचं एखादं कोट दिलं जाऊ शकतं. तर साहस आणि धैर्य हे एक सनदी सेवेचं पायाभूत मूल्य आहे. मग त्या अर्थाचा एखादा कोट दिला जाणार. कोट म्हणजे त्या अर्थाचा एखादा सुविचार दिला जाणार. त्या सुविचाराचा कोर काय असणार आहे, त्यातलं एखादं मूल्य असणार आहे. ठीक आहे. आणि त्या कोट मधून तुम्हाला काय समजतं, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय दिस कोट, त्या टाईपचा प्रश्न येऊ शकतोय. ठीक आहे. त्यानंतर या संबंधी अजून कसा प्रश्न येऊ शकतो, की काय म्हणूया की केस स्टडी. केस स्टडी मध्ये इनडायरेक्टली आपल्या याच व्हॅल्यूज चेक होत असतात. केस स्टडी मधून इनडायरेक्टली याच व्हॅल्यू चेक होत असतात, की तुम्ही सत्यनिष्ठतेचं पालन करत आहात का, तुमच्यामध्ये करुणेचा भाव आहे का, तुमच्यामध्ये साहस आणि धैर्य आहे का. मग केस स्टडीची उत्तरं लिहित असताना सुद्धा तुम्हाला ह्या मूल्यांचा आधार घेऊन लिहायचे आहेत. ठीक आहे. मग अशा वेगवेगळ्या स्वरूपात प्रश्न येऊ शकतात. क्लिअर. त्यानंतर आपण बघूयात की आता मूल्य म्हणजे काय, हे मी तुम्हाला ऑलरेडी अगोदर सांगितलेलं आहे. मूल्य म्हणजे काय, आज आपण परत त्याच्यावर थोडी चर्चा करूयात. मूल्य म्हणजे मी काय सांगितलेलं तुम्हाला, दीर्घकाळापासून टिकून असलेला विश्वास. लॉंग लास्टिंग बिलीफ, टिकून असलेला विश्वास. ठीक आहे. जो समाजासाठी इष्ट असतो, म्हणजे डिझायरेबल असतो, किंवा त्याला काय म्हणूया, तो व्यक्तीच्या म्हणजे टिकून असलेला असा विश्वास की जो व्यक्ती किंवा समाजाच्या वर्तनासाठी मार्गदर्शक ठरत असतो. व्यक्तीचं वर्तन कसं असलं पाहिजे, तिने कोणत्या कृती केल्या पाहिजेत, यासाठी तो गायडिंग म्हणून काम करतो. गायडिंग प्रिन्सिपल म्हणून, मार्गदर्शक. ठीक आहे. की व्यक्ती किंवा समूह ज्या तत्व बाबींना महत्व देतो त्याला आपण मूल्य असं म्हणतो. क्लिअर आहे. मग ही जी काही मूल्य असतात ती स्थळ आणि कालपर्यंत बदलतात. ती सापेक्षतेने स्थायी स्वरूपाची असतात, तर पूर्णपणे स्थितीशील नसतात. म्हणजे पूर्णपणे ते स्टॅटिक नसतात, काहीशी ते डायनॅमिक असतात. स्थळ म्हणजे एखादं ठिकाण असेल, म्हणजे ठिकाण ठिकाणपर्यंत वेगळी असतात. अमेरिकेतली मूल्य वेगळी असतील, आपल्यातली मूल्य वेगळी असतील. ठीक आहे. किंवा कालखंड परत बदलतात, म्हणजे 100 वर्षापूर्वीची मूल्य वेगळी असतील आपल्या समाजातील, आजची आपल्या समाजातील मूल्य वेगळी असू शकतात. समजा आता आपण उदाहरण घेऊन, म्हणजे उदाहरण जर त्याचं सांगायचं झालं तर 50 वर्षांपूर्वी आपल्या इथंच की पती आणि पत्नीनं म्हणजे नवरा बायकोनं हातात हात घालून चालणं थोडं वेगळं मानलं जायचं. ठीक आहे. की हातात घालून काइंड ऑफ ऑप्शन होतं. मात्र आज ते तसं झालेलं नाही. आज शहरांमध्ये या गोष्टी नॉर्मल आहेत पूर्णतः. ठीक आहे. मग हीच गोष्ट कालपरत्वे बदलली की नाही. 50 वर्षांपूर्वी वेगळी परिस्थिती होती, आज वेगळी आहे. बरोबर आहे. त्यानंतर दुसरं जर पाहायचं झालं तर काय म्हणूयात आपण की आपल्या शेजारच्या घरात काय चाललंय हे आपल्या इथं पाहणं तेवढं वावगं किंवा चुकीचं मानलं जात नाही. आपल्या गावाकडे, ग्रामीण भागामध्ये आपण समज जाता जाता समोर शेजारच्या घरात डोकावलो, काय चाललं हे बघितलं, तर ते वेगळं ठरत नाही किंवा ते वावगं मानलं जात नाही. मात्र पाश्चात्य समाजामध्ये, अमेरिकेमध्ये किंवा इव्हन शहरांमध्ये देखील आपल्या इकडं, की शेजारच्या घरात ज्यावेळेस तुम्ही डोकावून पाहताय, काय चाललंय बघताय, त्यावेळेस ते त्यांच्या प्रायव्हसीचं, त्यांच्या गोपनीयतेचं ते उल्लंघन असल्याचं मानलं जातं. बरोबर आहे की नाही. मग ह्या गोष्टी काय झालं की ठिकाण परत्वे व्हॅल्यूज बदलल्या, की आपले तर आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या गोष्टी मानल्या जात नाहीत त्याच गोष्टी अमेरिकेमध्ये किंवा आपल्या शहरी भागामध्ये वेगळ्या मानल्या जात आहेत. स्थळ परत्वे मूल्य बदलत आहेत. क्लिअर आहे. त्या टाईपमध्ये गोष्टी आहेत. किंवा इव्हन आपण दुसरं उदाहरण घेऊयात की लहान मुलांना, आता ज्यावेळेस लहान मुलं आपलं ऐकत नाहीत किंवा खोडकरपणा करतात त्यावेळेस त्यांना मारलं जातं. त्यांचे पालक असतील किंवा शिक्षक असेल, एखादी चापट मारणं असेल, त्यांना ओरडणं असेल, हे प्रकार आपल्या इथं एकदम नॉर्मल आहे. ठीक आहे. पण हीच गोष्ट 50 वर्षांपूर्वी खूप जास्त होती. आज ती कमी झालेली आहे आपल्या समाजात देखील. मात्र हीच गोष्ट आपल्या समाजात आज काही ना काही अंशी चालू आहेच. मात्र अमेरिकन समाजामध्ये किंवा जे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत, कोणते आहेत की नॉर्वे असेल, स्वीडन असेल, फिनलँड असेल, या देशांमध्ये मुलांना मारहाण करणं, मुलांना ओरडणं, ठीक आहे, या गोष्टी पूर्णतः बेकायदेशीर आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला, स्वतःच्या मुलाला जरी थोडं बडवलं, थोडं मारलं, चापट वगैरे अशा गोष्टी केल्या, तर तुम्हाला तुरुंगवास सुद्धा सोसावा लागतोय. म्हणजे तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा होते त्या तुमच्या कृतीसाठी. म्हणजे जी गोष्ट आपली इथं आपल्या समाजामध्ये आहे, ती गोष्ट तिकडे बेकायदेशीर मानली जाते पूर्णतः. ठीक आहे. म्हणजे हा मूल्य जी आहेत किंवा ज्या गोष्टींना आपण महत्व देतोय,
त्या बाबी या स्थळपरिवर्ती बदलत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग ही आहेत मूल्य. ठीक आहे, क्लिअर आहे? मूल्य म्हणजे काय? मग पायाभूत मूल्य म्हणजे काय? पायाभूत मूल्य, फाउंडेशनल व्हॅल्यूज. पायाभूत मूल्य म्हणजे काय? की ही कोर व्हॅल्यूज आहेत, ही गाभा मूल्य आहेत. एखाद्या बाबीचा गाभा काय आहे, त्याला आपण कोर व्हॅल्यूजला आपण गाभा मूल्य असं म्हणतो. ठीक आहे, की एखादी संस्था असेल, एखादी सिस्टीम असेल, ती कशावरती उभी आहे, तिचा गाभा काय आहे, तिचं फाउंडेशन काय आहे, पाया कशाचा आहे. ठीक आहे, त्याला आपण गाभा मूल्य असं म्हणत असतो. आपण जर लष्कराचा विचार केला, की भारतीय लष्कर किंवा इव्हन कोणत्याही देशाचं लष्कर, लष्कराचं गाभा मूल्य आपल्याला काय पाहायला मिळतं? लष्कराचं गाभा मूल्य आपल्याला काय मिळतं पाहायला? त्यांची कोर व्हॅल्यू काय आहे? की डिसिप्लिन, शिस्त असेल, बरोबर. त्याच पद्धतीने आपण तुम्ही टाटाचं उदाहरण वारंवार ऐकलं असेल किंवा म्हणजे ते न्यूजमध्ये पण ह्या गोष्टी येत असतात, की कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस म्हणजे कोविडमुळे जी अनिश्चितता होती, त्या अनिश्चिततेच्या काळामध्ये टाटांनी काय केलं म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, की टाटांनी सांगितलेलं की आमचा जर एखादा कर्मचारी कोविडमुळे मृत्युमुखी पडला, कोविडमुळे वारला, तर त्याच्या घरच्यांना त्याच्या रिटायरमेंटच्या एज पर्यंत आम्ही पगार देत राहणार, त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी. त्यांच्या कुटुंबियांना ते वेतनमान दर महिन्याला त्या वारलेल्या व्यक्तीच्या रिटायरमेंटच्या एज पर्यंत दिलं जाणार. मग हे काय आहे? एम्प्लॉई सेंट्रिसिटी. मग आपण त्याला म्हणतो, मग त्यासाठी टाटा हे जगात ओळखले जातात. टाटा ग्रुप. ठीक आहे, की एम्प्लॉई सेंट्रिसिटी म्हणजे कर्मचारी केंद्रितता, हे त्यांचं गाभा मूल्य आहे. हे त्यांचं पायाभूत मूल्य आहे. ठीक आहे. त्यानंतर गुगलच्या बाबतीत जर आपण विचार केला, गुगल ज्या पद्धतीनं काम करतं, त्यांच्या कार्यसंस्कृतीमध्ये, वर्क कल्चर म्हणजे काय ते आपण पुढे पाहणार आहोत. की ठीक आहे, गुगलच्या कार्यसंस्कृतीमध्ये त्यांचे जे काही ऑफिस असतील, त्याचं जे काम करण्याची पद्धत आहे, त्याच्यामध्ये इनोव्हेशनला जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं. सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. काय इनोव्हेशन? त्याला आपण मराठीमध्ये नवोन्मेषण म्हणूयात. ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे त्यांच्यासाठी. मग त्यांच्यासाठीच हे गाभा मूल्य आहे इनोव्हेशन. ठीक आहे. मग ही त्या संस्थेची गाभा मूल्य असतात. मग एखाद्या संस्थेचं गाभा मूल्य काय आहे? ते त्या संस्थेमध्ये काम करणारे जे काही कर्मचारी असतील किंवा त्या संस्थेचं जे वर्तन आहे, त्या वर्तनाला मार्गदर्शन करणारे असतात. काय म्हटलं मी? ही जी पायाभूत मूल्य आहेत, ही त्या संस्थेचं जे काही वर्तन आहे, त्या संस्थेच्या वर्तनाला मार्गदर्शन करत असतात. की त्या संस्थेमधील जे काही सदस्य असतील, त्या संस्थेतील सदस्य त्यांची इतरांप्रती किंवा स्वतःबद्दलची वृत्ती ठरवत असतात. इतरांप्रती किंवा एकमेकांबद्दल किंवा स्वतःप्रतीची वृत्ती, की त्यांचा ऍटिट्यूड कसा असेल, काय असेल, या गोष्टी त्या संस्थेच्या पायाभूत मूल्यातून पुढे येत असतात. ठीक आहे. मग ही पायाभूत मूल्य संस्थेचं जे काही फंक्शनिंग असेल, संस्था कशी काम करेल, मग ही ती पायाभूत मूल्यातून पुढे येत असतात. की एखादी संस्था पर्यावरणाचं संवर्धन या गोष्टी म्हणजे ही जी बाब आहे, ती तिचं जर कोर व्हॅल्यू असेल, तर ती पर्यावरण संवर्धनावर तिचं लक्ष असणार. ती पर्यावरणाला हानी पोहोचवणार नाही. ठीक आहे. म्हणजे एखाद्या संस्थेचं, एखाद्या ऑर्गनायझेशनचं जे पायाभूत मूल्य असेल, त्याला मार्गदर्शक ठेवून ती संस्था काम करत असते. मग तशीच आपल्या सनदी सेवेची काही पायाभूत मूल्य असतात. आणि ही जी काही पायाभूत मूल्य असतात, त्यानुसार ती संस्था काम करते. मग आपल्या सनदी सेवेची जी पायाभूत मूल्य आहेत, मग सनदी सेवेचे जे सदस्य आहेत, जे सनदी सेवेमध्ये काम करणारे लोक, सिव्हिल सर्वंट्स, सनदी सेवक हे IAS, IPS हे जे काही लोक आहेत, ते त्या सनदी सेवेच्या पायाभूत मूल्यानुसार काम करत असतात किंवा ती पायाभूत मूल्य त्या सनदी सेवकांना काम करत असताना मार्गदर्शक ठरत असतात. ठीक आहे. ही पायाभूत मूल्य असतात आणि ही पायाभूत मूल्य त्या संस्थेची ओळख असतात किंवा त्या संस्थेची जी काही मूळ ओळख आहे, त्या संस्थेला मूळ ओळख प्रदान करण्याचं कार्य ही त्या संस्थेची पायाभूत मूल्य करत असतात. त्या मूल्यांच्या आधारे त्या संस्थेला ओळखलं जातं. की एम्प्लॉई सेंट्रिसिटीच्या नावानं टाटा ग्रुपला ओळखलं जातं, की त्यांच्यासाठी ती कोर व्हॅल्यू आहे. गुगलला इनोव्हेशन. ठीक आहे. मग त्या टाईपमध्ये ह्या गोष्टी आहेत. समजतंय तुम्हाला? की पायाभूत मूल्य एखाद्या गोष्टीचं कोर काय आहे एखाद्या संस्थेचा, त्याला आपण पायाभूत मूल्य असं म्हणतो. आता सनदी सेवेचं पायाभूत मूल्य आपण काय म्हणू शकतो? की सनदी सेवेचं उद्दिष्ट काय आहे? की लोकांची सेवा करणं, लोकांचं कल्याण करणं. मग हे लोकसेवेप्रती समर्पण असणं हे
पायाभूत मूल्य ठरतं आपल्या सनदी सेवेचं, त्या टाईपमध्ये गोष्टी. ठीक आहे. मग एखाद्या संस्थेचं ही जी काही पायाभूत मूल्य आहे ते कोण ठरवत असतं? की एखादी कंपनी असेल, त्या कंपनीचे जे सीईओ असतील किंवा कंपनीचे मालक असतील, म्हणजेच एकतर वरिष्ठ नेतृत्वाकडून ही पायाभूत मूल्य ठरवली जातात, की वरिष्ठ नेतृत्व काय आहे. मग आपल्या सनदी सेवेच्या बाबतीतही आपण त्या पायाभूत मूल्यांचे स्रोत काय आहे ते पुढे बघूयात. पण जे काही वरिष्ठ नेतृत्व असेल ते एकंदरीत आमची संस्था कोणत्या तत्वानी बाबींसाठी उभी आहे ते त्या गोष्टी ते लोक सांगत असतात आणि त्यातून त्या संस्थेची पायाभूत मूल्य आपल्याला समजत असतात, कळत असतात. बरोबर. आता या सनदी सेवेमध्ये पायाभूत मूल्यांचं महत्व काय आहे? ही पायाभूत मूल्यांचा हेतू किंवा उद्देश काय आहे? कशासाठी असतात ही? तुम्हाला माहित असेल की जे काही सनदी सेवक आहेत, IAS, IPS ऑफिसर्स, त्यांना खूप अधिकार असतात. त्यांच्याकडे खूप पॉवर असते. बरोबर, असं आपण म्हणतो ना. म्हणजे साधारणपणे ते लिखित नियमांच्या आधारे काम करतात. पण बहुतांश वेळा असं असतं की त्यांना त्यांच्या विवेकाच्या आधारे, त्यांना त्यांच्या स्वविवेकाच्या आधारे निर्णय घ्यायला स्कोप राहतो. ते साधारणपणे ते नियमांच्या आधारे काम करतात, पण बहुतांश वेळा त्यांना त्यांच्या स्वविवेक म्हणजे स्वतःच्या बुद्धीनुसार काम करावं लागतं. प्रत्येकच गोष्टीला नियम असेल असे नव्हे. ज्यावेळेस आपत्तीची परिस्थिती उद्भवते किंवा त्यांच्या हातात जे अधिकार असतात त्या अधिकारानुसार त्यांना कृती करावी लागते. आणि IAS, IPS किंवा जे सिव्हिल सर्वंट्स आहेत त्यांच्याकडे खूप जास्त अधिकार असतात. मग अशा वेळेस ते त्या अधिकारांचा वापर योग्य पद्धतीने करतील. ते त्यांच्या स्वविवेकाचा वापर हा योग्य पद्धतीने करतील आणि समाज कल्याणासाठी, देशहितासाठी करतील, व्यापक जनहितासाठी करतील. काय म्हणतो मी? की या स्वविवेकाचा वापर व्यापक जनहितासाठी, ही जी पॉवर आहे या अधिकाऱ्यांकडे, तिचा वापर व्यापक जनहितासाठी होणं गरजेचं आहे. तो जनहितासाठी व्हावा यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सनदी सेवेचे मूल्य असतात. की सनदी सेवकांना त्याच्याकडे जो डिस्क्रिशनरी पॉवर आहे त्याचा वापर कोणत्या दिशेने केला पाहिजे. मग त्यावेळेस त्यांनी सत्यनिष्ठतेचं पालन केलं पाहिजे, लोक कल्याणाची काळजी घेतली पाहिजे, व्यापक जनहित त्यानं सर्व केलं पाहिजे, वस्तुनिष्ठता, त्या सर्व बाबींचं पालन त्यानं केलं पाहिजे निर्णय घेत असताना. मग ह्या बाबी काय आहेत, त्याच्या स्वविवेकाचा जो त्याच्याकडे भला मोठा अधिकार आहे त्याचा सुयोग्य वापर समाजासाठी कसा होईल आणि स्वविवेकाचा वापर तो काय म्हणूयात की दुष्कृत्यांसाठी किंवा बेकायदेशीर कामं करण्यासाठी करणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी ही मार्गदर्शक तत्व महत्वाची असतात. ठीक आहे. तो दुरुपयोग करणार नाही त्याच्या अधिकारांचा. का तर त्याच्यापुढे ही गायडिंग प्रिन्सिपल्स आहेत की माझं वर्तन ह्या टाईपमध्ये असलं पाहिजे. यासाठी जी पायाभूत मूल्ये ऑलरेडी त्याच्या समोर आहेत. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट असते की सनदी सेवकांना काय म्हणूयात की वेगवेगळ्या नैतिक दुविधांना सामोरं जावं लागतं. नैतिक दुविधा म्हणजे काय? मोरल डिलेमाज आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. आणि नैतिक दुविधा म्हणजे ज्यावेळेस दोन योग्य बाबींमधून तुम्हाला एकाची निवड करावी लागते. दोन योग्य गोष्टी त्यातून एकाची निवड करावी लागणार. मग त्या दोन बाबी ज्या दोन्ही योग्य गोष्टी आहेत, म्हणजे एक गोष्ट जर योग्य असेल, एक गोष्ट अयोग्य असेल, तर आपण योग्य गोष्टीला निवडू शकतो. पण इथं प्रॉब्लेम असा आहे की दोन्ही गोष्टी योग्य आहेत. ठीक आहे. आपण एक उदाहरण बघितलेलं पीडीएसचं, की एक म्हणजे सरकारचा असा नियम आहे समजा, की ज्यांचं राशन कार्ड हे आधार कार्डला लिंक आहे त्यांनाच राशन दिलं जावं. मात्र एक वृद्ध उपाशी असलेली महिला आहे, ती आलेली आहे निराधार असलेली तुमच्याकडे आणि तिचं म्हणजे धान्य देण्यासाठी आलेली आहे आणि तिच्याकडे तिचं जे आधार कार्ड आहे ते राशनला लिंक नाहीये. मग अशा वेळेस तुम्ही तिला धान्य देणार की देणार नाही? मग तिथं एका बाजूला वस्तुनिष्ठता आहे, की नियमांचं पालन करणं आणि दुसऱ्या बाजूला करुणा आहे, की कमजोर समूहाप्रती करुणेचा भाव तुमच्यामध्ये असला पाहिजे. मग तुम्ही कोणत्या मूल्याला उचलून धरणार? ही झाली नैतिक दुविधा. मग या नैतिक दुविधेच्या परिस्थितीमध्ये मार्ग काढण्यासाठी किंवा तुम्हाला निर्णय घेण्यासाठी ही मूल्य महत्वाची असतात, की तुम्हाला माहिती आहे म्हणजे तुम्हाला स्पष्टपणेच आहे तुमच्यापुढे गायडिंग प्रिन्सिपल्स, की तुमचं वर्तन ह्या स्वरूपाचं असलं पाहिजे. मग त्यानुसार तुम्ही कृती करू शकता आणि तुमच्या नैतिक दुविधेतून तुम्ही मार्ग काढू शकता. ठीक आहे. त्यासाठी हे मूल्य महत्वाचे असतात. याचं दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर समजा काही मोठे डिफेन्स डीलचे प्रकार राहतात, म्हणजे संरक्षण खरेदीचे व्यवहार. संरक्षण खरेदी. मग ह्या प्रकरणात समज काय अ, गैरप्रकार झाला, गैरव्यवहार झाला, काही काय म्हणतात की भ्रष्टाचार, लाचेच्या गोष्टी जर असतील, मग अशा वेळेस जी काही संरक्षण खरेदी आहे, संरक्षण म्हणजे डिफेन्स डील्स म्हणजे आपल्याला समजा हेलिकॉप्टर, आपल्या देशाच्या संरक्षणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचं असलेलं हेलिकॉप्टर
खरेदी करायचं आहे एखाद्या प्रायव्हेट कंपनीकडून. मात्र त्या प्रायव्हेट कंपनीच्या त्या खरेदीच्या व्यवहारामध्ये सरकार म्हणजे सरकारमधील मोठे नेते असतील किंवा वरिष्ठ सचिव लेवलचे अधिकारी असतील यांच्यामध्ये काही भ्रष्टाचार झालेला आहे, काही म्हणजे लाचेचा व्यवहार झालेला आहे. तो तुमच्या कानावरती आलेला आहे. तुम्ही एक ज्युनियर लेवलचे सेक्रेटरी आहात, अधिकारी आहात. मग अशा वेळेस तुम्ही काय करणार? की तो जो काही गैरव्यवहार आहे तो उघड करणार का? म्हणजे तुम्ही पारदर्शकता, सत्यनिष्ठतेचं पालन करणार का? की हा गैरप्रकार झालेला लोकांपुढे आणणं, त्याचा पर्दाफाश करणं किंवा दुसरं काय असतं की राष्ट्राची सुरक्षा, नॅशनल सिक्युरिटी, राष्ट्रीय सुरक्षा म्हणजेच काय की तुम्ही गोपनीय म्हणजे संरक्षण खरेदी ह्या सगळ्या गोष्टी गोपनीय असतात. त्या गोपनीय ठेवाव्या लागतात. मग ही गोपनीयतेचं तुम्ही पालन करणार की सत्यनिष्ठतेचं पालन करणार? ही तुमच्या पुढं एथिकल डिलेमा आहे. तुमचं वर्तन कसं असलं पाहिजे? मग हे सांगण्यासाठी सनदी सेवेला निर्णय घेण्यासाठी अशा परिस्थितीमध्ये ती सनदी सेवेची पायाभूत मूल्य असतात, की अशा ठिकाणी तुझं वर्तन ह्या स्वरूपाचं असलं पाहिजे. ठीक आहे? त्यानंतर काय म्हणू शकतो आपण, की आपण बघतो की आपल्या देशामध्ये एवढी विविधता आहे. राज्यपरत्वे प्रशासनाचं स्वरूप काहीसं वेगळं असल्याचं पाहायला मिळतं. अधिकार थोडे काहीसे म्हणजे जी पॉवर आहे त्या अधिकाऱ्यांना, ती काहीशी कमी जास्त असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे तिथल्या काय म्हणूयात तिथल्या गव्हर्नन्सच्या स्ट्रक्चरनुसार वगैरे. मात्र ही जर सनदी सेवेची पायाभूत मूल्य असतील, तर त्या सनदी सेवकांची कृती कशी असली पाहिजे, त्यांचं वर्तन कसं असलं पाहिजे, या या पातळीवर आपल्याला एक एकसूत्रता पाहायला मिळते. युनिफॉर्मिटी, ठीक आहे, एकसूत्रता किंवा एक सातत्य पाहायला मिळतं, कन्सिस्टन्सी. मग हे या पायाभूत मूल्यांचं महत्व राहतं, की पायाभूत मूल्य असल्यामुळे सनदी सेवकांचं वर्तन, कृती कशी असेल, या बाबतीत एक सूत्रता आणि सातत्य आपल्याला पाहायला मिळत असते. ठीक आहे. अजून या मूल्यांचं महत्व आपल्याला काय सांगता येईल, की काय म्हणूयात, की आपण जर आज आजूबाजूला आपल्या पाहिलं तर सरकार किंवा प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये विश्वासतुटी वाढत चालली आहे. बरोबर ना? जी ट्रस्ट डेफिसिट आहे, विश्वास तूट ही वाढत चालली आहे. म्हणजेच लोकांचा सरकारवरती तेवढा विश्वास राहिलेला नाहीये. सरकारच्या संस्थांवरील विश्वास कमी होत चाललाय. कसं? आता समजा तुमच्याकडे ऑप्शन आहे असं म्हणा. म्हणजे तुमच्याकडे एक चॉईस आहे. ठीक आहे, की एका बाजूला सरकारी शाळा आहे आणि एका बाजूला खाजगी शाळा आहे. आणि तुमचा पाल्य आहे, तुमचा मुलगा आहे. त्याला शाळेत टाकायचं आहे. तुम्हाला ती खाजगी शाळेची फी ही परवडणारी आहे. त्या लेव्हलला तुमची आर्थिक स्थिती आहे, असं गृहीत धरा. मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या मुलाला सरकारी शाळेत पाठवताल का? नाही पाठवणार ना. तुम्ही खाजगी शाळेला पसंती देणार आहात. का? सरकारच्या संस्थांवरील विश्वास तुमचा कमी झालाय. ठीक आहे. दुसऱ्या बाजूला आपण हॉस्पिटलच्या बाबतीत हे पाहू शकतो, की एक सरकारी हॉस्पिटल आहे आणि एक खाजगी हॉस्पिटल आहे. मल्टीस्पेशालिटी चांगलं. मग अशा वेळेस तुम्हाला जर तो खाजगी दवाखान्याचा खर्च परवडणारा असेल, तर तुम्ही सरकारी दवाखान्यात जाणार आहात का? नाही जाणार. का? तर सरकारी संस्थांवरला विश्वास नागरिकांचा कमी झालाय. सरकार सेवा पुरवठा द्यायला, सेवा पुरवठ्याची गुणवत्ता कायम ठेवायला कमी पडत आहे. ठीक आहे. मग हे असं जर असेल, तर सरकारनं स्वतःच्या कार्यान्वयन ज्याला आपण फंक्शनिंग म्हणतो, त्याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. मग सरकारनं जर वस्तुनिष्ठतेनं, पारदर्शकतेनं किंवा बाकीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, त्या सगळ्या ठेवून त्या सनदी सेवकांनी काम केलं, तर जनतेचा सरकारवरील विश्वास वाढणार आहे. ठीक आहे. मग हा जो काही विश्वास तूट आहे, सरकार आणि नागरिक यांच्यामधील ती भरून निघेल किंवा ती भरून निघण्यासाठी पायाभूत मूल्य ही महत्वाची ठरणार आहे. या पायाभूत मूल्यांचं पालन या सनदी सेवकांनी केलेलं महत्वाचं ठरणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. त्यानंतर अजून एक बाब राहते, त्याच्या महत्वाच्या दृष्टीने आपण सांगू शकतो, त्याला आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो, सुशासन. मग आपल्याला सुशासनाचं उद्दिष्ट गाठायचं आहे. हे डिझायरेबल ऑब्जेक्टिव्ह आपलं आहे, आपल्या प्रशासनाचं, आपल्या सरकारचं, की गुड गव्हर्नन्स आणणं. या सुशासनाची जी काही उद्दिष्ट आहेत आणि सुशासनाचे जे घटक आहेत, ठीक आहे. सुशासनाचं उद्दिष्ट आपल्याला गाठायचं. आपल्या सनदी सेवेचं उद्दिष्ट तेच आहे, लोकांची सेवा, लोकांचं कल्याण, देशाचं हित, व्यापक समाजहित साध्य करणं. ठीक आहे. मग सुशासनाचे जे घटक आहेत ते सुद्धा आपल्या पायाभूत मूल्यांशी कुठं ना कुठं साधर्म्य दर्शवितात. की पायाभूत मूल्यांमध्ये आपण पाहणार की व्यक्तीमध्ये वस्तू म्हणजे सनदी सेवकामध्ये वस्तुनिष्ठता असली पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे, लोककेंद्राभिमुखता असली पाहिजे, की लोकसेवेप्रती समर्पण हवं. त्याच बाबी आपल्याला सुशासनामध्ये पाहायला मिळतात. सुशासन म्हणजे काय, की चांगल्या पद्धतीने शासन कारभार करणं. मग तो कसं, की जागतिक बँकेनं सुशासनाचे काही घटक सांगितलेले आहेत, की पारदर्शकता असावी किंवा लोककेंद्री कारभार असावा, सिटिझन सेंट्रिक गव्हर्नन्स किंवा त्याला काय म्हणूयात, की आपण पीपल सेंट्रिक गव्हर्नन्स किंवा उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी असावी.
ठीक आहे. मग या सगळ्या बाबी आपल्याला सुशासनामध्ये पाहायला मिळतात. त्याच बाबी पायाभूत मूल्य जे आहेत त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे सुशासनाचं उद्दिष्ट आपल्याला जर गाठायचं असेल तर पायाभूत मूल्य ही महत्वाची आहेत. ठीक आहे. म्हणजे जर सनदी सेवेच्या पायाभूत मूल्यांचं महत्व काय आहे या टाईपचा जर प्रश्न आला तर तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत. काय काय सांगितलं, काय काय बघितलं आपण, की सनदी सेवकांना व्यापक विस्तृत स्वविवेकाधिकार असतात. त्यांना वाईड डिस्क्रेशनरी पॉवर असते, की प्रत्येकच वेळेस ते लिखित नियमांच्या आधारे निर्णय नाहीत घेत. मग त्यांना स्वतःच्या विवेकाचा, स्वतःच्या बुद्धीचा वापर करायचा आहे. मग अशा वेळेस ते बुद्धीचा वापर योग्य मार्गानेच करतील हे सुनिश्चित करण्यासाठी त्या पायाभूत व्हॅल्यू ज्या आहेत, पायाभूत मूल्य ते गायडिंग प्रिन्सिपल्स म्हणून काम करतात, त्यांच्या वर्तनाला मार्गदर्शक म्हणून. दुसरी गोष्ट आपण बघितली की त्यांना नैतिक दुधांना सामोरं जावं लागतं. मग अशा वेळेस या नैतिक दुधावर, या नैतिक कोंडीवर मात करण्यासाठी, यातून चांगला उपाय काढण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी त्यांना ते महत्वाचे असतात. पुढे बघितलं की देशभरामध्ये एकसूत्रता आणि सातत्य आणण्यासाठी सनदी सेवकांच्या कृतींमध्ये, वर्तनामध्ये हे पायाभूत मूल्य महत्वाचे आहेत. त्यानंतर पुढे बघितलं की जनता आणि सरकार, या जनता आणि लोकप्रशासन काय म्हणतात की प्रशासन यांच्यातील विश्वास तोच वाढत चालली. जनतेचा सरकारच्या संस्थांवरील विश्वास कमी होत चाललाय. तो जर भरवून काढायचा असेल तर सनदी सेवकांनी पायाभूत मूल्यांना समोर ठेवून काम करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि शेवटची गोष्ट आपण बघितली की सुशासनाचं उद्दिष्ट जर आपल्याला गाठायचं असेल तर त्यासाठी सुद्धा पायाभूत मूल्य महत्वाची आहेत. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? मग ही पायाभूत मूल्यांचे स्रोत काय आहेत? सोर्सेस ऑफ फाउंडेशनल व्हॅल्यूज ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. सनदी सेवेच्या पायाभूत मूल्यांचे स्रोत काय आहेत? सोर्सेस काय आहेत? तुम्हाला काय वाटतं, काय काय असायला हवेत? की आपलं भारताचं जे संविधान आहे त्याला आपण स्रोत म्हणू शकतो. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, मग त्यातली प्रास्ताविका असेल, आपला सरनामा संविधानाचा, ठीक आहे, त्याच्यामधले आपल्या देशाची उद्दिष्ट असतील, ती आपल्या सनदी सेवेची पायाभूत मूल्य आपण म्हणू शकतो, त्यातल्या बाबींना धरून, की त्या बाबींच्या आधारे आपण ही मूल्य ठेवलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर दुसरं काय म्हणू शकतो आपण, की आपले मूलभूत हक्क असतील किंवा मूलभूत कर्तव्य असतील किंवा राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे आहेत, डीपीएसपी, या बाबी या आपल्या मूलभूत मूल्यांचा स्रोत असल्याचं पाहायला मिळतं, पायाभूत मूल्यांचा स्रोत असल्याचं. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला जर बघायचं झालं, अजून काय म्हणता येऊ शकतो स्रोत, की आपले जे नेते राहिलेले आहेत अगोदरचे, म्हणजे त्याला आपण हिस्टॉरिकल पर्सनॅलिटीज म्हणजे ऐतिहासिक व्यक्तिमत्व म्हणूयात, ऐतिहासिक व्यक्तिमत्व आणि त्या स्वरूपाच्या घटना, ऐतिहासिक घटना असतील. मग त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, की महात्मा गांधीजी असतील, त्यानंतर पंडित नेहरू असतील, जवाहरलाल नेहरू, त्यानंतर आंबेडकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठीक आहे. त्यानंतर नेल्सन मंडेला असतील, दक्षिण आफ्रिकेचे स्वातंत्र्य सेनानी. यासारख्या व्यक्तींनी जी सार्वजनिक जीवनामध्ये जी तत्व घालून दिलेली आहेत, की सार्वजनिक जीवनामध्ये व्यक्तीचं वर्तन कसं असलं पाहिजे, उद्दिष्ट कसं असलं पाहिजे, कृती करताना त्यानं कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये साहस असलं पाहिजे, सत्यनिष्ठ असले पाहिजे, वस्तुनिष्ठता असली पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे, खुलेपणा असला पाहिजे, या बाबी या महान नेतृत्वांनी, महान व्यक्तींनी दाखवून दिलेल्या आहेत. ठीक आहे. मग हे कुठं ना कुठं आपल्या सनदी सेवेची पायाभूत मूल्य बनलेली आहेत. किंवा आपण सरदार पटेल यांचं नाव घेऊ शकतो. सरदार वल्लभभाई पटेल असतील, त्यांचे जे काही निर्णय, त्यांची जे काही मतं होती, त्यांना आपण काय म्हणूयात, की त्यांनी सनदी सेवेला पोलादी चौकट म्हटलं होतं. देशासाठीची पोलादी चौकट आहे आणि सनदी सेवेला उभारण्यामध्ये त्यांचा एक महत्वाचा रोल राहिलेला आहे. ठीक आहे. मग पटेल यांची काही गुण असतील, त्या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं आपल्या सनदी सेवेच्या पायाभूत मूल्यांचे स्रोत ठरताना आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणूयात आपण, की दुसऱ्या अजून दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, की एक आपली जी सेकंड एआरसी आहे, दुसरी प्रशासकीय सुधारणा आयोगाचा अहवाल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, जो सेकंड एआरसी आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये परत त्याचा चौथा अहवाल आहे, की इथिक्स इन गव्हर्नन्स, शासन कारभारातील किंवा शासन व्यवहारातील नीतीशास्त्र. मग त्याच्यामध्ये सुद्धा काही व्हॅल्यूज दिलेले आहेत, की सनदी सेवेची पायाभूत मूल्य ही असलीही पाहिजेत. सनदी सेवकांनी या मूल्यांना पुढे ठेवून त्यांचा कारभार हाताळला पाहिजे. मग सेकंड एआरसीने सुचवलेली पायाभूत मूल्य आहेत ती कोणती आहेत, आपण पुढं एवढं पाहिलं की बघूच. आणि त्यानंतर
युकेची म्हणजे ब्रिटनची एक नोलान समिती राहिलेली आहे. ब्रिटिश सरकारची नोलान समिती. या नोलान समितीनं देखील सनदी सेवेची काही मूल्य असल्याचं सांगितलं आहे. ठीक आहे, त्यांनी एक लिस्ट दिलेली आहे की सनदी सेवेची ही मूल्य असली पाहिजेत. पण त्याही गोष्टी आपण बघूयात. त्यानंतर सनदी सेवेचे पायाभूत सनदी सेवेच्या पायाभूत मूल्यांचे स्रोत आपण कशाला म्हणू शकतो किंवा ते मूल्यांचे स्रोत काय असू शकतात. काही वेळेस काय म्हणूयात की जे काही आपले आध्यात्मिक ग्रंथ असतात, जे आपले धार्मिक ग्रंथ आहेत, त्यातूनही काही मूल्य पुढे येत असतात की राजाचं कर्तव्य काय आहे, राजाचं सुख कशात आहे, प्रजाजनांच्या कल्याणातच, जे अर्थशास्त्रामध्ये कौटिल्य म्हणतो. मग या गोष्टी सुद्धा काही महत्वाच्या आहेत की जे आपले जुने ग्रंथ आहेत किंवा आध्यात्मिक ग्रंथ आहेत. मग महाभारतामध्ये राजाचं कर्तव्य काय सांगितलंय त्यानुसार म्हणू शकतो आपण की आपले आध्यात्मिक धार्मिक ग्रंथ. ठीक आहे. त्यानंतर समजा आपल्या सरकारनं किंवा आपल्या विधिमंडळानं आपल्या संसदेनं काही कायदे केले असतील, तर कायदे मंडळाने केलेले कायदे असतील, हे सुद्धा या आपल्या पायाभूत मूल्यांचे स्रोत असतात. त्यानंतर सरकारचे हे जे काही सनदी सेवक आहेत यांच्या आचारसंहितेसंबंधी काही नियम असतात, कोड ऑफ कंडक्ट असतात, की काय म्हणूयात की केंद्रीय नागरी सेवा आचारसंहिता नियम आहेत 1964 चे. त्यानंतर ऑल इंडिया सर्व्हिसच्या सेवेतील अधिकाऱ्यांसाठी कंडक्ट ऑफ रूल्स आहेत 1968 चे. ठीक आहे. मग सरकारने केलेले हे आचारसंहितेचे नियम किंवा कोड ऑफ कंडक्ट रूल्स असतील. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये AIS रूल्स आहेत, ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स 1968 आहेत आणि सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स हे 1964 आहेत. की केंद्रीय नागरी सेवेतील अधिकाऱ्यांचं वर्तन कसं असलं पाहिजे आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचं वर्तन कसं असलं पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, डूज अँड डोंट्स काय आहेत, या बाबी या रूल्स मध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्या रूल्स नुसार त्यांनी त्यांचं वर्तन ठेवलं पाहिजे. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की त्यांनी समजा त्यांच्या मित्रांकडून काय गिफ्ट घेत असताना त्याच्या संबंधीचे नियम आहेत की एका सर्टन अमाऊंट पेक्षा जास्त जर रकमेची ती गिफ्ट असेल तर ते त्यांनी सरकारला कळविलं पाहिजे किंवा त्यांनी त्यांची राजकीय मतं प्रदर्शित केली नाही पाहिजेत किंवा त्यांनी त्यांचं जे वित्तीय मॅनेज म्हणजे फायनान्शियल त्यांचे जे काही वित्तीय व्यवहार आहेत ते त्यांनी योग्य पद्धतीने हाताळले पाहिजे. ते दिवाळखोर वगैरे झाले नाही पाहिजेत किंवा हुंडा वगैरे घेण्याच्या भानगडीत त्यांनी पडलं नाही पाहिजे, म्हणजे हुंडा वगैरे त्यांनी घेतला नाही पाहिजे. या टाईपचे काही कंडक्ट रूल्स आहेत. ठीक आहे, त्या बाबी या रूल्समध्ये आहेत आणि या बाबीमध्ये त्यांनी सत्यनिष्ठ असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे, पारदर्शकता. मग ह्या मूल्य ही जी काही पायाभूत मूल्य आहेत ती कुठं ना कुठं या संहितेचे जे नियम आहेत त्याच्यातून सुद्धा पुढे येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर अजून एक महत्वाचा स्रोत राहतो, तो म्हणजे जे काही सनदी सेवक राहिले आहेत, माजी सनदी सेवक, त्या माजी सनदी हे रिटायर झालेल्या सनदी सेवकांची काही आत्मचरित्र असतात, त्यांच्या ऑटोबायोग्राफीज. ठीक आहे, किंवा त्यांची भाषणं असतील, मग त्याच्यामध्ये त्यांनी गोष्टी सांगितलेल्या असतात की त्यांचे असलेले वेगवेगळे अनुभव, त्यांनी नैतिक युद्धांची सोडवणूक कशी केली, राजकारण्यांसोबत किंवा नेत्यांसोबतचे त्यांची जी काही वर्तन असेल ते कसं होतं. म्हणजे तुम्ही जर अनिल स्वरूप हे IAS अधिकारी रिटायर झालेले आहेत, त्यांची बरीच पुस्तकं आहेत. मग त्यात त्यांनी त्या गोष्टी मांडलेल्या आहेत की एन्काउंटर्स विथ पॉलिटिशियन्स किंवा नॉट जस्ट सिव्हिल सर्वंट ही त्यांची पुस्तकं आहेत. मग या गोष्टीत त्यांनी जी काही मूल्य मांडलेली किंवा काय फेसिंग एथिकल डिलेमाज असं सुद्धा काहीतरी त्यांचं एक पुस्तक आहे की नैतिक दुद्यांचा सामना मी कसा केला, राजकारण्यांसोबतचा व्यवहार माझा कसा होता. ठीक आहे, या सगळ्या बाबी ही जी काही माझी सिव्हिल सर्वंट लिहित असतात, या बाबी सुद्धा आपल्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करत असतात की व्यक्तीची सनदी सेवेमध्ये मूल्य वर्तन कसं असलं पाहिजे. ठीक आहे, मग या बाबी आपल्या मूलभूत पायाभूत मूल्यांचा स्रोत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. क्लिअर इथपर्यंत. आता आपण ही जी काही नोलान समिती आणि सेकंड ARC आहे त्यांनी कोणती मूल्य दिलेली आहे त्या गोष्टी एकदा बघूया. अगोदर आपला जो काही दुसरा प्रशासनिक सुधारणा आयोग आहे त्यानं दिलेली मूल्य बघूयात. जवळपास दोन्हींची मूल्य सारखीच आहेत, त्यात जास्त फरक नाहीये. पण सनदी सेवेची पायाभूत मूल्य आहे. ठीक आहे, की काय म्हणूयात की जो काही आपला सेकंड ARC आहे, दुसरा प्रशासनिक सुधारणा आयोग, त्यानं सांगितले की सनदी सेवेची काही मूल्य असली पाहिजे. मग त्यांनी शिफारस केलेली मूल्य कोणती आहेत, की काय म्हणूयात की प्रामाणिकपणा असेल, सत्यनिष्ठा असेल,
म्हणजेच काय की ऑनेस्टी असेल, इंटेग्रिटी असेल. दोन्ही टर्म मधला फरक काय आहे तो आपण पाहणार आहोत. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरला. त्यानंतर काय म्हणतात की वस्तुनिष्ठता असली पाहिजे, ऑब्जेक्टिव्हिटी. त्यानंतर काय म्हणतात की ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता असली पाहिजे. ठीक आहे, ट्रान्सपरन्सी असेल. त्यानंतर उत्तरदायित्व असलं पाहिजे, म्हणजेच काय अकाउंटेबिलिटी. ठीक आहे, त्यानंतर मग या पारदर्शकतेलाच आपण ओपननेस, खुलेपणा असं देखील म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर करुणा असेल, कंपॅशन. त्याच्या अगोदर परानुभूती, एम्पथी ही सुद्धा आहे. परानुभूती म्हणजे काय एम्पॅथी. त्यानंतर कंपॅशन असेल, करुणा. त्या टर्म मी तुम्हाला सांगितलेल्या अगोदर, आज आपण थोडा डिटेलमध्ये बघूयात. कंपॅशन. ठीक आहे, त्यानंतर की लोकसेवेप्रती समर्पण. म्हणजेच काय डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस असेल, ही एक महत्वाची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणता येईल आपल्याला की निष्पक्षपातीपणा आणि निपक्षपातीपणा. आणि निपक्षपातीपणा. नॉन पार्टिझनशिप म्हणजे काय म्हणूयात की इम्पार्शालिटी आणि नॉन पार्टिझनशिप, ह्या दोन्ही संज्ञांचा अर्थ काय आहे तोही आपण बघणार आहोत पुढल्या लेक्चरला. ही एक महत्वाची व्हॅल्यू आहे. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण की करेज ही सुद्धा खूप महत्वाची व्हॅल्यू आहे. की साहस, धैर्य, करेज हे महत्वाचं मूल्य आहे. त्यानंतर की तुमच्यामध्ये लिडरशिप स्किल्स असले पाहिजेत, नेतृत्व कौशल्य, नेतृत्व गुण ही सुद्धा महत्वाची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, अजून काही राहते का आपलं? ठीक आहे, मग ही सगळी सनदी सेवेची महत्वाची मूल्य असल्याचं सेकंड ERC न म्हटलेलं आहे. दुसरा प्रशासनिक सुधारणा आयोग, आपल्या भारत सरकारनं की गव्हर्नन्स मध्ये किंवा काय म्हणूयात की शासन कारभारामध्ये काय सुधारणा करता येतील, म्हणून ह्या प्रशासनिक सुधारणेसंबंधीचा आयोग नेमला आणि त्या आयोगाने ह्या शिफारशीमध्ये ही मूल्य सांगितलेली आहे. ठीक आहे, मग सेकंड ERC न सांगितलेली सनदी सेवेची पायाभूत मूल्य आहेत. मग अशीच मूल्य किंवा यातली बहुतांश मूल्य ही नोलान समितीने सुद्धा सांगितलेली आहेत. ठीक आहे, की फक्त त्या नोलान समितीमध्ये विषय काय आहे की हे करुणेचं मूल्य नाहीये. म्हणजे वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये व्यक्तीला एक विवेकी मानलं जातं आणि विवेकी व्यक्ती असेल तर ती वस्तुनिष्ठ निर्णय घेईल. तिच्यामध्ये करुणेचा, तिच्यामध्ये भावनांचा तेवढा प्रभाव नसेल, असं त्यांचं मत आहे पाश्चात्य विचारधारेचं, किंवा पाश्चात्य काय म्हणतात पाश्चात्यांची जी थिंकिंग आहे ती त्या टाईपमध्ये राहिलेली आहे. ठीक आहे, या गोष्टी आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर नोलान समितीची मूल्य बघितली, ती या स्वरूपाची आहेत. नोलान समितीने शिफारस केलेली मूल्य. ठीक आहे, सनदी सेवेसाठी कोणती मूल्य असली पाहिजेत, मग त्याच्यामध्ये तुम्ही शॉर्ट फॉर्म म्हणून सोहेल लक्षात ठेवू शकता. सोहेल काय आहे? यस म्हणजे काय सेल्फलेसनेस. सेल्फिशनेस काय म्हणतात त्याला की काय म्हणतात की सेल्फलेसनेस म्हणजे काय निस्वार्थीपणा, हे त्यांनी मूल्य सांगितलं. निस्वार्थीपणा, यस वरून सेल्फलेसनेस. ठीक आहे, त्यानंतर ओ वरून ऑब्जेक्टिव्हिटी, वस्तुनिष्ठता. त्यानंतर दुसरा ओ ओपननेस म्हणजे काय खुलेपणा, ओपननेस असावा. ठीक आहे, त्यानंतर चौथं एच वरून ऑनेस्टी, प्रामाणिकपणा. त्यानंतर ए वरून अकाउंटेबिलिटी म्हणजेच काय उत्तरदायित्व.
त्यानंतर आय वरून इंटेग्रिटी म्हणजे काय, सत्यनिष्ठा. आणि त्यानंतर एल वरून लीडरशिप, नेतृत्व. ठीक आहे, ही नोलान समितीने सांगितलेली सनदी सेवेची पायाभूत मूल्य आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. ही तुम्हाला जर युपीएससीने असा प्रश्न विचारला की सनदी सेवेसाठी महत्वाची असलेली 10 मूल्य सांगा, तर तुम्हाला ही मूल्य सांगायची आहेत. ठीक आहे, या व्हॅल्यूज तुम्हाला सांगायच्या आहेत. याच्या बाहेर जर काही महत्वाच्या गोष्टी असतील त्या तुम्हाला वाटत असेल त्याही तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, क्लिअर आहे. या सगळ्या शब्दांचे अर्थ काय आहेत, या मूल्यांचे, या संज्ञांचे, हे आपण पाहणार आहोत. ही झाली आपल्या नोलान समितीने सांगितलेली मूल्य आणि ही आपल्या सेकंड ERC सांगितलेली मूल्य. ही सगळी लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. ठीक आहे, यातली मूल्य आपण पाहणार आहोत. आता एक एक करून आपण हे मूल्य अभ्यासणार आहोत की प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा म्हणजे काय, वस्तुनिष्ठता म्हणजे काय, पारदर्शकता, उत्तरदायित्व, हे आपण पुढल्या चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये इथिक्स इन जे काही ऍडमिनिस्ट्रेशन आहे, प्रॉपर्टी इन गव्हर्नन्स, त्या टॉपिकमध्ये. ठीक आहे, पण हे बाकीचे जे काय आहेत, एम्पथी असेल, करुणा असेल, डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस असेल, ही इम्पार्शॅलिटी, नॉन पार्टिझनशिप, ही करेज आणि नेतृत्व गुण, या सगळ्या बाबी आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. आता आपण एका बाबीला सुरुवात करूयात, एक एक मूल्य नीट समजून घेऊयात. याच्यामध्ये आपण कसं जाणार आहोत की त्या मूल्याचा अर्थ काय आहे. ठीक आहे, सनदी सेवेसाठी त्याचं महत्व काय आहे, मग त्याची उदाहरणं देखील बघूयात आपण, की लोकप्रशासनातील अधिकारी त्यांची काही उदाहरणं आहेत का, किंवा आजूबाजूला दुसरी उदाहरणं, किंवा दुसरी आपल्या इतिहासातील उदाहरणं, ते आपण बघूयात त्या व्हॅल्यूची. आणि ते मूल्य जे आहे ते डिझायरेबल आहे ना, ते चांगलं आहे, ते अधिकाऱ्यांमध्ये असलं पाहिजे. मग ते रुजवता कसं येईल आपल्याला, त्याची रुजवण कशी करता येईल, या अंगानं आपण एक एक मूल्य आता अभ्यासूयात, त्याच्यावरती चर्चा करूयात. क्लिअर. मग सुरुवातीला आपण करुणा, परानुभूती या संकल्पना काय ते बघूयात. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. ह्या ज्या काही संज्ञा आहेत की मला वाटतं अगोदरच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलेलं, एक असते ऍपथी. ऍपथी म्हणजे अनास्था. अनास्था म्हणजे तुम्हाला त्या दुसऱ्यांबद्दल काही न वाटणं, त्याला आपण अनास्थेची वृत्ती असं म्हणतो, किंवा नोकरशाही वृत्ती ही अनास्थेची वृत्ती आहे गरिबांप्रती, असं आपण म्हणत असतोय. की नोकरशाहीला गरिबांचं काय पडलेलं नाहीये, त्या टाईपमध्ये. अनास्था म्हणजे बेपर्वाई असणं, काही त्यांच्याविषयी न वाटणं, दुसऱ्यांच्या दुःखाविषयी, दुसऱ्यांच्या यातनांविषयी. ठीक आहे, त्याला आपण अनास्था, ऍपथी असं म्हणतो. त्या ऍपथीच्या पुढे असते ती म्हणजे सहानुभूती. सहानुभूती म्हणजे काय, सिंपथी. ही देखील काहीशी वरवरच्या स्वरूपाची असते, वरवरच्या स्वरूपाची. की याच्यामध्ये काय होतं की आपण किंवा एखादी व्यक्ती दुसऱ्या एखाद्या म्हणजे दुःखद परिस्थितीमध्ये असलेल्या व्यक्तीच्या यातना, वेदना मान्य करते. ठीक आहे, दुसऱ्यांच्या यातना ओळखणं, दुसऱ्यांच्या यातना ओळखणे, मान्य करणे, इथपर्यंतच. म्हणजे जी यातना किंवा यातनेतील व्यक्ती आहे, ती दुःखात आहे एवढंच ओळखणं, पण स्वतःला काही फील न होणं, म्हणजे एक प्रकारची दया दाखवणं किंवा एक प्रकारची तरस खाणं त्या व्यक्तीवरती. म्हणजे याच्यामध्ये एक प्रकारचा काय म्हणूयात की कनिष्ठ, वरिष्ठ या स्वरूपाचा भाव असतो, की दुःखात असलेली व्यक्ती ही काहीशी आपल्यापेक्षा कनिष्ठ आहे, वाईट परिस्थितीमध्ये आहे, तिचं फक्त दुःख मान्य करणं. त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की समजा एखाद्या संध्याकाळच्या रात्री एकदम कडकडत्या हिवाळ्यामध्ये, एकदम कडकडीचा हिवाळा आहे आणि त्या संध्याकाळच्या रात्री फुटपाथावरती, शहरामध्ये फुटपाथावरती झोपण्याचा प्रयत्न करत असलेली एखादी वृद्ध आजी असेल, एखादी वृद्ध महिला असेल, की जी कुडकुडते थंडीनं, तिच्याकडे तेवढं पांघरूनही नाहीये, रस्त्याच्या कडेला फुटपाथावरती झोपते. मग ते बघून तुम्हाला तिच्या वेदना समजणं म्हणण्यापेक्षा तुम्ही तिचं जे काही दुःख वेदना आहे ते मान्य करणं. ठीक आहे, तिच्यावरती तुम्हाला दया येणं, तुम्ही तिच्यावरती तरस खाणं, त्या टाईप मधल्या गोष्टी. त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठता एक प्रकारचा भाव असतोय अंतर्निहित. ठीक आहे, मग इथपर्यंत जी काही वरवरची भावना आहे त्याला आपण सहानुभूती असं म्हणतो. ही सहानुभूती काही कामाची नसते. ठीक आहे, सहानुभूतीपेक्षा जी काही एम्पथी आहे, कंपॅशन आहे, या गोष्टी महत्वाच्या असतात आणि त्या तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये असल्या पाहिजेत. ठीक आहे, मग याच्यामध्ये बघितलं आपण की बरोबरच्या स्वरूपाची आहे, की तुम्ही फक्त दुसऱ्याच्या यातना ओळखता, हे तुम्ही रेकग्नाइज करता, त्या मान्य करता की ती व्यक्ती दुःखात आहे, दॅट्स इट. तुम्हाला काही फील होत नाही, तुम्ही त्याच्यावरती दया खाता, तरच खाताय. ठीक आहे, इथपर्यंत जे आहे त्याला आपण सहानुभूती असं म्हणतो, सिंपथी असं म्हणतो. क्लिअर आहे.
मग याच्यामध्ये नोट्समध्ये मी बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत की त्याच्यामध्ये बलवान असेल, दुर्बल म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत त्या स्वरूपाचा भाव असतोय. क्लिअर? त्या मनाच्या वरवरच्या पातळीचं तुम्ही केलेलं सांत्वन असतंय. ठीक आहे. मग ही जी काही ह्याच्या पुढची जी अवस्था असते ती असते परानुभूतीची. जी पुढची जी अवस्था आहे ती परानुभूतीची आहे. त्याला समांतरानुभूती असं देखील म्हटलं जातं. त्याला आपण परानुभूती हा शब्द यूज करणार आहोत. एम्पथी. एम्पथी म्हणजे काय की तुम्ही स्वतःला इतरांच्या जागेमध्ये ठेवून विचार करता की ती परिस्थिती. एम्पथी म्हणजे काय की तुम्ही स्वतःला इतरांच्या जागेत कल्पकतेने ठेवता की ती जी व्यक्ती आहे, एखाद्या व्यक्तीच्या दुःखातून वेदनेतून जात आहे, त्या व्यक्तीच्या जागी तुम्ही स्वतःला ठेवता आणि तिची जी काही मानसिक अवस्था आहे, तिची मनाची जी अवस्था आहे ती तुम्ही समजून घेता. तुम्ही त्या दुःखात असलेल्या व्यक्तीला स्वतःला ठेवता आणि कल्पना करता की माझ्यावरच तो प्रसंग बेतलेला आहे, मी तर त्या वेदनादायी दुःखमय परिस्थितीमध्ये आहे. त्याला आपण परानुभूती असं म्हणतो. ठीक आहे. की काय म्हणूयात की ही वरवरची तेवढी नसते, तुम्ही ते दुःख स्वतः अनुभवता पण मनाच्या काल्पनिक अवस्थेला, काल्पनिक लेवलला, कल्पनेच्या अवस्थेला. ठीक आहे. याला आपण परानुभूती असं म्हणतो. म्हणजे स्वतःला इतरांच्या जागी कल्पकतेनं ठेवून त्यांच्या यातना आणि दुःख हे स्वतः अनुभवणं कल्पकतेनं. त्याला आपण परानुभूती असं म्हणत असतोय. मग याच्यामध्ये सहानुभूतीचा भाव तर असतोच. ठीक आहे. पण त्याच्या पुढे एक अवस्था असते की मी स्वतःच माझ्यावरच तो प्रसंग वेधलेला आहे आणि त्यातून ते दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करणं. की आपण सहानुभूतीत काय उदाहरण बघितलं की जी वृद्ध महिला आहे ती त्या थंडीमध्ये कुडकुडत झोपण्याचा प्रयत्न करते. मग तिच्यावरही तुम्हाला दया येणं किंवा तिच्या तुम्ही वेदना मान्य करणं. पण याच्यामध्ये तुमच्यामध्ये अजून एक भाव येतो की ती व्यक्ती समजा मीच आहे, म्हातारपणामध्ये माझ्यावरच असा प्रसंग बेतलेला आहे किंवा ती व्यक्ती म्हणजे माझी आजी आहे. ठीक आहे. पण ज्यावेळेस माझी आजी आहे असं वाटतंय, त्यावेळेस व्यक्तीला ते दुःख स्वतःच असल्यासारखं वाटतं आणि ती त्या गोष्टी फील करते. मग याला आपण परानुभूती असं म्हणतो, की तुम्ही स्वतःला इतरांच्या स्थितीमध्ये ठेवा आणि त्यावेळेस मग तुम्हाला समजेल, की त्या व्यक्तीवर काय बेततंय. मग ते तुम्ही अनुभवणं, त्या यातना, त्या वेदना त्याला आपण परानुभूती असं म्हणतो. मग ह्याला असं देखील म्हणतात, की पुटिंग युअर फीट इंटू देअर शूज. म्हणजे तुम्ही तुमचे पाय त्यांच्या शूजमध्ये घालणं. म्हणजे स्वतःला त्यांच्या परिस्थितीमध्ये ठेवून विचार करणं. त्यानंतर मग तुम्ही त्यांना समजून घेऊ शकता. ठीक आहे. या टाइपच्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही कॉग्निटिव्ह लेव्हलला, तुमच्या बुद्धीच्या लेव्हलला त्या गोष्टी अनुभवता. म्हणजे थेट तुम्ही प्रत्यक्षपणे त्या परिस्थितीत जात नाही, पण कॉग्निटिव्ह लेव्हलला, तुमच्या बुद्धीच्या लेव्हलला, की माझ्यावर तो प्रसंग तसा बेतलेला आहे. ठीक आहे. मग या गोष्टी या परानुभूतीमध्ये येत असतात आणि ह्यात असं असतं की तुम्ही त्या व्यक्तीचं दुःख पाहताय आणि दुःख ते स्वतःही अनुभवताय. मात्र तुम्ही त्या व्यक्तीचं दुःख निवारणासाठी, त्याचं दुःख हलकं व्हावं यासाठी कृती करत नाहीत. फक्त त्याची परिस्थिती तुम्ही समजून घेत आहात. भावनिक लेव्हलला, कल्पनेच्या लेव्हलला. ठीक आहे. हे परानुभूतीमध्ये येतं. याच्यामध्ये कृती होत नाही. मग कृती होण्यासाठी आपल्याला करुणा आवश्यक असते. या करुणेमध्ये काय असते, की व्यक्तीमध्ये परानुभूती असते. म्हणजेच ती स्वतःला इतरांच्या जागी ठेवून त्यांचं दुःख, यातना, वेदना स्वतः समजून घेते आणि त्याच वेळेस त्या समोरच्या व्यक्तींचं दुःख, यातना, वेदना कमी करण्यासाठी ती काहीतरी कृती करते, की जेणेकरून त्यांचं दुःख कमी व्हावं. त्यांची त्या समस्येतून सुटका व्हावी यासाठी ती कृती करते. त्यावेळेस त्याला आपण करुणा असं म्हणतो. करुणा म्हणजे काय? की व्यक्तीमध्ये परानुभूतीचा भाव आहे आणि त्याच वेळेस ती त्या समोरच्या व्यक्तीचं दुःख, यातना ती ज्या वेदनेतून जात आहे, त्या वेदना कमी करण्यासाठी काहीतरी कृती करते, की जेणेकरून त्या समोरच्या दुःखात असलेल्या व्यक्तीची त्यातून सुटका व्हावी. हा करुणेचा भाव आहे. ठीक आहे. परानुभूतीमध्ये कृती व्यक्ती करत नाही दुसऱ्याचे दुःख निवारण्यासाठी. सहानुभूतीमध्ये काय आहे? फक्त वरवरच्या लेव्हलची, तुमच्या मनाच्या वरवरच्या लेव्हलला तुम्हाला दया येणं एखाद्यावरती. पण परानुभूतीमध्ये काय आहे? तुम्ही त्याचं दुःख समजून घेताय की स्वतःचं दुःख असल्यासारखं. पण परानुभूतीमध्ये कृती होत नाही. करुणेमध्ये काय आहे? की तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीचं दुःख समजून घेताय स्वतःला त्या व्यक्तीच्या जागेवरती ठेवून आणि त्याच वेळेस तुम्ही त्या व्यक्तीची त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी कृती देखील करत आहात, की जेणेकरून त्याची सहाय्यता होणार आहे. मग हा सहाय्यता, हा मदतीचा जो काही अँगल आहे, हा कृतीचा जो अँगल आहे, तो कृती करुणेमध्ये येत असतोय. ठीक आहे. दुसऱ्या आपण परानुभूतीमध्ये काय पाहिलं, की तुम्हाला वाटतं की ती कुडकुडत असलेली व्यक्ती माझी आजीच आहे. मग त्यावेळेस तुम्हाला त्या व्यक्तीच्या वेदना समजतायत. पण तुम्ही कृती करत नाहीत.
मात्र आता करुणेच्या अवस्थेमध्ये व्यक्ती त्या कुडकुडत्या थंडीमध्ये कुडकुडत असलेल्या त्या आजीची सुटका करण्यासाठी काहीतरी पावले उचलणार. मग त्या महिलेची, त्या वृद्ध आजीची निवारागृहात सोय करण्यासाठी व्यक्ती काहीतरी पावलं उचलेल. ठीक आहे. तिची दुसरीकडे काय सोय होईल का ते पाहिल. मग ह्या गोष्टी करुणेमध्ये येत असतात, की दुसऱ्यांचं तुम्ही दुःख जाणतायत, तो स्वतः अनुभवतायत आणि त्याच वेळेस त्याचं निवारण देखील करतायत. त्यासाठी प्रयत्न तुम्ही करताय. ते करुणेच्या अवस्थेत असतं. म्हणजेच काय, ही जी काही करुणा आहे, ही करुणा परानुभूतीच्या पुढली अवस्था आहे. याच्यामध्ये परानुभूतीचा भाव तर असतोच, पण त्यासोबत कृती असते. या परानुभूतीमध्ये करुणा नसते किंवा सहानुभूतीमध्ये परानुभूती नसते. सहानुभूती एकदम वरवरच्या लेवलची, मग ही परानुभूती ही थोडीशी खोलवर जाते आणि त्याच्यापेक्षा जास्त खोलीवर कोण जाते, तर ही करुणा. ठीक आहे. करुणेमध्ये व्यक्ती कृती करते दुसऱ्यांच्या दुःख निवारण्यासाठी. क्लिअर आहे. मग याच्यामध्ये आपण काही उदाहरणं बघू शकतो, की सावित्रीबाई फुले यांनी प्लेगच्या साथीमध्ये प्लेगच्या रुग्णांसाठी केलेलं काम असेल. मग आता काय म्हणूयात, की स्वतःचा जीव धोक्यात घालून प्लेगच्या रुग्णांसाठी काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे ना. मग या करुणेच्या अवस्थेतील जे लोक आहेत त्यांच्यामध्ये करुणा आहे, तेच लोक या बाबी करू शकतात. किंवा बाबा आमटे यांचं कुष्ठरोग्यांसाठी असलेलं काम असेल किंवा इव्हन आपल्या या कोविडच्या काळामध्ये सुद्धा जे काही लोकसेवक असतील किंवा जे काही आरोग्य कर्मचारी असतील, आरोग्य सेवेत काम करणारे कर्मचारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलेलं आहे. मग या गोष्टी करुणेच्या भावातून येत असतात. त्यांना लोकांचं दुःख समजतं आणि त्याच वेळेस म्हणजे स्वतःचा जीव टांगणीला लावून, म्हणजे असा भयानक संसर्गजन्य हा आजार असताना देखील त्या लोकांनी बाहेर पडून कामं केलेली आहेत. मग ह्या गोष्टी करुणेच्या भावाशिवाय पुढे येत नसतात. ठीक आहे. किंवा कैलास सत्यार्थी यांचं जे बचपन बचाव आंदोलन आहे, की मुलांच्या समस्या जाणणं, मुलांच्या वेदना दुःख जाणणं, ते समजून घेणं आणि ते निवारणासाठी कृती करणं, एक करुणेच्या भावातून गोष्टी होत असतात. कैलास सत्यार्थी यांचं बचपन बचाव आंदोलन असेल. ठीक आहे. या गोष्टी आपण करुणेमध्ये सांगू शकतो. क्लिअर आहे तुम्हाला इथपर्यंत? त्यानंतर दुसरं एक आपण उदाहरण घेऊ शकतो, की अवनीश शरण यांचं आपण भावनिक बुद्धिमत्ते देखील उदाहरण बघितलेलं, की सनदी सेवेसाठी भावनिक बुद्धिमत्तेची उपयुक्तता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं, की अवनीश शरण हे छत्तीसगडमधील IAS ऑफिसर आहेत आणि त्यांनी बाईक ॲम्ब्युलन्सचा पुढाकार सुरू केलेला आहे, की आदिवासी भागामध्ये जिथे रस्ते नाहीयेत, अशा ठिकाणी फोर व्हीलर तर जाऊ शकत नाहीये. मग बाईकवरून त्या लोकांना आरोग्याच्या सुविधा पुरविणं, या गोष्टी त्यांनी सुरू केलेल्या आहेत. मग त्याच व्यक्तीनं स्वतःच्या मुलीला सरकारी शाळेमध्ये पाठवलं. मग त्याच्यामागचा हेतू काय असतोय, की सरकारी शाळेत पाठवायचं म्हणजे जे पालक आहेत त्यांना एका म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं ना, सरकार आणि जनता, नागरिक यांच्यामधील विश्वासतत्व वाढत चालली आहे. ज्यावेळेस एखाद्या पालकाला नाईलाज असतो म्हणजे खाजगी शाळेची फीस परवडत नाहीये. अशा वेळेस तो सरकारी शाळेमध्ये स्वतःच्या मुलाला टाकतो आणि त्यावेळेस तो कोणत्या दुःखातून जातो? तो दुःखातून जातो ना, की माझ्या मुलाला मी चांगल्या खाजगी शाळेमध्ये नाही टाकू शकत. याचं त्याला दुःख असतं आणि तो सरकारी शाळेमध्ये टाकतो. मग ही सरकारी शाळेत ज्यावेळेस एखादा पालक त्याच्या मुलाला टाकतो, त्यावेळेस त्याच्यावरती जी परिस्थिती बेतते, तीच परिस्थिती माझ्यावर बेतावी आणि त्यानंतरच मी लोकांचा प्रॉब्लेम समजून त्याच्यावरती काम करू शकतो. पण मला ते स्वतः सहन करावं लागेल अगोदर. मग त्यासाठी अवनी सरण यांनी स्वतःच्या मुलीला सरकारी शाळेत पाठवलं. मग सरकारी शाळेत पाठवणाऱ्या पालकांवरती काय बेततंय ते स्वतः अनुभवणं आणि त्यानंतर लोकांच्या त्या समस्येचं किंवा ही जी काही समस्या आहे आपली सरकारी शाळांचं मागासलेपण, मग हे दूर करण्यासाठी पावले उचलणं. मग ह्या गोष्टी करुणेमध्ये अंतर्भूत असतात आणि करुणेमधून व्यक्ती त्या गोष्टी करत असते. ठीक आहे, क्लिअर आहे. त्यानंतर लाल बहादूर शास्त्रींचंही उदाहरण आपण इथं देऊ शकतो. 1960च्या दशकामध्ये ज्यावेळेस भारतामध्ये अन्नधान्यांची टंचाई होती, त्यावेळेस म्हणजे आपला देश हा फूड क्रायसिस मधून चालला होता. मग त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री यांनी देशवासियांना आवाहन केलं, की एक वेळचं जेवण कमी करा. मग त्यावेळेस त्यांनी केवळ लोकांना आवाहन नाही केलं, तर स्वतः सुद्धा त्या व्यक्तीने एक वेळचं जेवण करणं कमी केलेलं. ठीक आहे. मग हे आहे ऑफ द टॉक. म्हणजे तुम्ही जे बोलताय तेच तुम्ही केलं पाहिजे. तर तुमचे शब्द एक आहेत आणि तुमचं वर्तन एक आहे, हे असता कामा नये. आपण सत्यनिष्ठेमध्ये बघितलं होतं. तुमचं मनस, वाचा आणि कर्मणा या तिन्ही गोष्टी सुसंगत असल्या पाहिजेत. ठीक आहे. मग ही करुणेची आपण ही उदाहरणं सांगू शकतो. क्लिअर आहे? करुणेमध्ये काय आहे, की दुसऱ्याच्या यातना, दुःख, वेदना ओळखणं, त्या समजून घेणं आणि त्याच वेळेस ते कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्नरत राहणं आणि अशा कृतींसाठी आपण ही उदाहरणं देऊ शकतो. ठीक आहे. ही कंपॅशन ही जी व्हॅल्यू आहे करुणा, ही खूप महत्वाची आहे. त्या दृष्टीने तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवाल. करुणा म्हणजे काय? एखादी व्यक्ती अनुभवत असलेलं दुःख असेल, यातना असेल, वेदना असेल, स्वतः अनुभवणं, ते दुःख आणि वेदना कमी करण्यासाठी कृती देखील करणं. म्हणजेच परानुभूती प्लस कृती इज इक्वल टू कंपॅशन किंवा करुणा. ही लक्षात ठेवाल. ही डायग्राम तुम्ही काढाल परीक्षेमध्ये. याच्यावरती प्रश्न येण्याची खूप जास्त
चान्सेस आहेत, ही खूप जास्त महत्वाची व्हॅल्यू आहे. क्लिअर आहे? याच्यामध्ये अजून आपल्याला काही गोष्टी पाहता येतात, की ही जी काही करुणा आहे ती 4 टप्प्यांची प्रक्रिया असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे करुणेचा जो भाव असतो त्याच्यामध्ये 4 टप्पे असतात, की सुरुवातीला व्यक्ती काय करते, समोरच्याच्या भावना समजून घेते. समोरच्याच्या म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या भावना समजून घेणं. ठीक आहे? समोरच्याच्या भावना समजून घेणं. त्यानंतर दुसरी ह्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस भावना समजून घेता, त्यावेळेस त्या समोरच्याच्या व्यक्तीच्या ज्या काही यातना आहेत, भावना आहेत, त्यांनी तुम्ही भावनिकरित्या प्रवृत्त होता. ठीक आहे? की भावनिकरित्या प्रवृत्त होणं. म्हणजे त्यांच्या भावना समजून घेतल्या, त्यानंतर तुम्ही सुद्धा इमोशनल होता. म्हणजे भावनिकरित्या तुम्ही प्रवृत्त होता. तुझं दुःख, यातना बघून आणि त्यानंतर त्या व्यक्तीचं दुःख, यातना, वेदना आहे त्या कमी करण्यासाठी काहीतरी कृती करावी अशी तुमची इच्छा निर्माण होते. म्हणजे कृतीसाठीची इच्छा, की काहीतरी मी कृती केली पाहिजे अशी इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण होते तिसऱ्या अवस्थेला. आणि चौथ्या अवस्थेला तुम्ही थेट कृती करता आणि त्या व्यक्तीचं जी काही दुःख, वेदना आहेत त्या कमी करता. ठीक आहे? म्हणजे ज्यावेळेस कैलास सत्यार्थी यांनी सुरुवातीला काय केलं असेल, की त्या बालकांच्या भावना समजून घेतल्या. त्यानंतर ते भावनिकदृष्ट्या प्रवृत्त झाले, की मुलांच्या समस्येचं निराकरण झालं पाहिजे. त्यानंतर त्यांच्या मनामध्ये कृती करण्याची इच्छा निर्माण झाली, की बालमजुरीची समस्या संपली पाहिजे आणि त्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे अशी इच्छा निर्माण झाली आणि त्यानंतर त्यांनी बचपन बचाव आंदोलन सुरू केलं. ठीक आहे. मग ही काय आहे? ही 4 टप्प्यांची प्रक्रिया आहे. मग करुणेतून व्यक्ती ह्या 4 टप्प्यांच्या प्रक्रियेतून जात असते आणि त्यानंतर ॲक्ट करत असते. क्लिअर आहे? मग ह्या करुणा या कन्सेप्टवरती किंवा ही जी काही मूल्य आहे, या मूल्यावरती मी काही कोट्स आपल्या नोट्समध्ये दिलेले आहेत. दलाई लामा असेल किंवा महात्मा गांधीजी असतील किंवा अल्फ्रेड ॲडलर यांचं असेल, की दलाई लामा काय म्हणतात, की प्रेम आणि करुणा या काही चैनीच्या गोष्टी नाहीयेत. ही जी काही आज मानवता आहे ती याच मूल्यांवरती टिकून आहे. ठीक आहे. मानवतेसाठी ही खूप जास्त महत्वाची असलेली मूल्य आहेत, असं दलाई लामा म्हणतात. त्यानंतर महात्मा गांधीजींनी देखील तेच म्हटलेलं आहे, की ज्याला इतरांचं दुःख समजतं त्यालाच मी धार्मिक म्हणतो. धार्मिक कोण आहे? तर तो की ज्याला इतरांचं दुःख समजतंय. ठीक आहे. त्यानंतर दलाई लामांनी काय म्हटलेलं आहे, की करुणा आणि सहिष्णुता ही व्यक्तीची म्हणजे करुणा आणि सहिष्णुता हे तुमचे वीक पॉइंट्स नाहीयेत, तर हे तुमचे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत. त्या व्यक्तीला कमजोर नाहीत बनवत, तर व्यक्तीला स्ट्रॉंग बनवतात. त्यामुळे व्यक्तीमध्ये कंपॅशन असली पाहिजे, दुसऱ्यांचं दुःख, यातना, वेदना समजून घेणं आणि त्याच वेळेस ते कमी करण्यासाठी प्रयत्नशील असणं. आणि त्यानंतर सहिष्णुता म्हणजे काय? टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे काय? की आपल्यापेक्षा वेगळं मत असणाऱ्यांच्या बोलण्याचा हक्क असेल, त्यांच्या वेगळ्या मताचा तुम्ही आदर केला पाहिजे. त्याला आपण सहिष्णुता असं म्हणतो. ही सहिष्णुता महत्वाची असते. ठीक आहे. आपल्यापेक्षा वेगळं मत ठेवणाऱ्यांचा आदर करता यायला हवा. आणि त्यानंतर अल्फ्रेड ॲडलर यांचं काय कोट आहे, की दुसऱ्यांच्या डोळ्याने तुम्ही पाहताहेत, दुसऱ्याच्या कानाने ऐकतायत आणि दुसऱ्याच्या हृदयानं तुम्ही अनुभवतायत. म्हणजे दुसऱ्यांचे डोळे, दुसऱ्यांचे कान आणि दुसऱ्यांचं हृदय. तुम्ही स्वतःला त्या व्यक्तीच्या जागेवरती ठेवून त्या सगळ्या गोष्टी करतायत, की त्यांच्या डोळ्यांनी पहा, की ती व्यक्ती ज्या परिस्थितीमध्ये आहे, त्या परिस्थितीत स्वतःला अगोदर ठेवा आणि त्यानंतर मग तिच्या जागेवरून त्या परिस्थितीकडे पहा. तिच्या समस्येकडे पहा. तिच्या परिस्थितीतून तिच्या डोळ्यानं. ठीक आहे. त्यानंतर काय, की तिच्या कानाने ऐक, की तशा परिस्थितीमध्ये व्यक्तीच्या कानावरती जर ह्या गोष्टी पडल्या, तर तिला काय वाटेल? आणि तिच्या हृदयानं अनुभव, की तिच्या हृदयाला ज्या गोष्टी फील होत आहेत, त्या गोष्टी तूच अनुभवण्याचा प्रयत्न कर. मग ह्याला आपण करुणा असं म्हणतोय. दुसऱ्याच्या डोळ्यांनी पाहणं, दुसऱ्याच्या कानाने ऐकणं, दुसऱ्याच्या हृदयाने अनुभवणं. ठीक आहे? ही करुणा आहे. आणि करुणा व्यक्तीसाठी महत्वाची असते. सनदी सेवकासाठी अत्यंत महत्वाची आहे. का महत्वाची आहे? ते आपण आता पुढे बघूयात. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? मग सनदी सेवेसाठी ह्या करुणेचं महत्व काय आहे? हं? तुम्हाला काय वाटतं? करुणा सनदी सेवकासाठी का महत्वाची आहे? सनदी सेवकामध्ये जर करुणा नसेल, तर इतर मूल्य ही निरर्थक ठरतात. का? कारण की सनदी सेवेचं जे उद्दिष्ट आहे ते काय आहे? की जनतेचं किंवा सामान्य नागरिकांचं दुःख कमी करणं. त्यांना अधिकाधिक चांगल्या सेवा उपलब्ध करून देणं. ठीक आहे. लोककल्याणाचं काम करणं. मात्र त्यासाठी जो करुणेचा भाव आहे, की लोकांच्या समस्या समजून घेणं आणि ते दुःख निवारणासाठी कृती करणं. हे जर तुमच्याकडे हा गुण नसेल, तर बाकीच्या मूल्यांना काय अर्थ आहे? तुम्ही प्रामाणिक आहे त्यालाही काही अर्थ नाहीये. तुम्ही सत्यनिष्ठ आहात त्यालाही काही अर्थ नाहीये.
ठीक आहे, तुमच्यामध्ये साहस आहे, त्याला काही अर्थ नाही, कारण की तुम्हाला लोकांचं दुःख दिसत नाहीये आणि दुःख कमी करण्यासाठी तुम्ही काही कृतीच करत नाहीये. पण बाकीच्या मूल्यांना अर्थ राहत नाही, बाकीचे मूल्य निरर्थक ठरतात. ठीक आहे. त्यानंतर काय, की सनदी सेवेचा जो मुख्य हेतू आहे, तो जर आपल्याला पूर्ण करायचा असेल, तर त्याला त्याला करुणेशिवाय पर्याय नाहीये. का? तर सनदी सेवेचा मुख्य हेतू काय आहे? लोकांचं दुःख कमी करणं, यातना कमी करणं, मग लोकांचं कल्याण साधणं, लोकांना चांगल्या चांगल्या सेवा पुरविणं, आरोग्य असेल, शिक्षण असेल, पायाभूत सुविधा असतील. मग हा उद्देश पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लोकांच्या समस्या समजून घ्याव्या लागतील आणि त्यासाठी करुणा महत्वाची आहे. त्यानंतर आपण काय म्हणू शकतोय, की बहुतांश वेळा कसं असतंय, की आपण म्हणजे आपलं जे सामाजिकीकरण होतं, आपण ज्या परिस्थितीमध्ये वाढतो, त्यानुसार त्या गोष्टी आपल्या मनामध्ये बिंबवलेल्या जातात, की आपल्यामध्ये काही पूर्वग्रह असतात, काही बायसनेस असतात. पूर्वग्रह म्हणजे काय, की एखादा समुदाय असेल किंवा एखादा जेंडर असेल, त्याप्रती आपल्या मनामध्ये वेगळे भाव असू शकतात किंवा ट्रान्सजेंडर व्यक्ती, त्यांना आपला समाज कसं वागवतो, त्याच लहानपणापासून आपण गोष्टी बघितलेल्या असतात. मग आपल्या मनावर कुठं ना कुठं तोच भाव राहतो. मग ह्या गोष्टींच्या पुढे जर तुम्हाला जायचं असेल, तुमच्या पूर्वग्रहांवर जर मात करायची असेल, तर तुमच्यामध्ये करुणेचा भाव असला पाहिजे. करुणेचा भाव असेल, तर तुम्ही त्या तृतीयपंथी व्यक्तीकडे तिच्या ठिकाणी स्वतःला ठेवून पाहाल, की तिच्यावरती कोणती परिस्थिती बीतते. तिला लोकं कसं भेदभावाची वागणूक देत आहेत. तिच्याप्रती तिला त्या व्यक्तीला कसं ट्रीट करतायत. ठीक आहे. तुम्ही स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेवल्यानंतर तुम्हाला त्या परिस्थिती समजतील. मग तुमचे जे काही अगोदरचे पूर्वग्रह आहेत, तुमचे पक्षपातीपणाचे दृष्टिकोन आहेत, ते कुठं ना कुठं बदलतील. पण त्यासाठी व्यक्तीमध्ये काय करुणा असली पाहिजे. सनदी सेवकामध्ये करुणा असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो अजून, की बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ना, की सनदी सेवेची म्हणजे ही जी काही आपण स्लाईड बघितलेली, ह्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, की या गोष्टी तुम्ही सगळ्या मूल्यांमध्ये टाकू शकता ना. सनदी सेवेचं महत्त्व काय आहे? की स्वविवेकाच्या आधारे निर्णय घ्यायचा आहे. मग त्या सनदी सेवकामध्ये जर करुणेचा भाव असेल, तर तो गांधीजींनी जे म्हटलं होतं, की तुम्ही ज्यावेळेस नैतिक दुधीच्या परिस्थितीमध्ये असाल, तुम्हाला निर्णय कोणता घ्यायचा, तुमच्याकडे अधिकार तर आहेत. पण निर्णय कोणता घ्यावा हे कळत नाही. अशा वेळेस तुम्हाला माहीत असलेल्या शेवटच्या व्यक्तीचा विचार करा. तुमच्या कृतीमुळे निर्णयावेळेस जर त्या समाजातील शेवटच्या व्यक्तीचा फायदा होणार असेल, तर तशी कृती केली पाहिजे. मग तुमच्या स्वविवेकाचा तुम्ही तसा वापर केला पाहिजे. तुम्ही नैतिक दुद्यांना सामोरं जाताना तसा वापर केला पाहिजे आणि त्यासाठी मग व्यक्तीमध्ये करुणा असली पाहिजे. ठीक आहे. मग पायाभूत मूल्यांचं महत्व आलं, तर हे जे काही जनरल पॉइंट्स आहेत, हे तर सगळ्या व्हॅल्यूजमध्ये येणारच आहेत. बरोबर, क्लिअर आहे? पायाभूत मूल्यांचे महत्व हे ओव्हरऑल जनरल आहे. मग आपण ज्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या पाहणार आहोत, जी वेगवेगळी पायाभूत मूल्य पाहणार आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टी येणारच आहेत. आणि त्यानंतर जे काही महत्व आहे, वेगळं त्या मूल्याचं महत्व, ते तर आपण क्लासमध्ये डिस्कस करतच आहोत. क्लिअर आहे? सुशासन सुनिश्चित करण्यासाठी किंवा विश्वासतूट भरून काढण्यासाठी. आता विश्वासतूट कशी भरून काढू शकतो? की सनदी सेवकामध्ये जर करुणा असेल, तरच तो लोकांचे प्रॉब्लेम लोकांच्या ठिकाणी जाऊन समजून घेईल आणि त्यानंतर त्या प्रॉब्लेमवरती मार्ग काढेल. मग ज्यावेळेस तो मार्ग काढतो, त्यावेळेस लोकांना त्या सनदी सेवकावर किंवा प्रशासनावर, सरकारवरती विश्वास वाढत जातो. मग ही जी काही विश्वास तुटीची समस्या आहे आपल्या गव्हर्नन्समध्ये, ती भरून निघणार आहे. हा विश्वास तूट भरून निघणार आहे. मग त्यासाठी सनदी सेवकामध्ये करुणा असली पाहिजे. हे करुणेचं महत्व आहे, की ज्यावेळेस एखादा सनदी सेवक स्वतःच्या मुलाला सरकारी शाळेत पाठवत आहे, त्यावेळेस त्याला कळतं की स्वतःच्या त्या पालकांवरती काय बीततंय. मग त्यावेळेस तो सरकारी शाळांची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. क्लिअर आहे? मग याच्यासाठी सनदी सेवकामध्ये करुणा असली पाहिजे, की आपण जे पाहतो की आर्मस्ट्रॉंग पामे यांनी मणिपूरमध्ये एकदम दुर्गम आणि मागास भागामध्ये लोकसहभागाद्वारे 100 किलोमीटरचा रस्ता तयार केला. मग ह्या गोष्टी त्या माणसामध्ये करुणा असल्याशिवाय शक्य आहे का? की त्या माणसाला तो माणूस समजून घेतोय तो आय की लोकांवरती काय बीतते रस्ता नसल्यामुळं. मग या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग ही जी काही सुशासन आहे, हे जर सुनिश्चित करायचं असेल, ही जी काही विश्वासतूट आहे, ही जर भरून काढायची असेल, तर करुणा खूप गरजेची आहे. क्लिअर? या टाईपमध्ये तुम्ही मूल्यांचं महत्व सांगू शकताय. हे जनरल पॉइंट्स आहेत त्यांना धरून. ठीक आहे, क्लिअर आहे मग? याच्यामध्ये अजून काय म्हणू शकतो, की तेच लोकाभिमुख जर तुम्हाला शासन कार्यान्वित करायचं असेल, तर त्यासाठी सुद्धा करुणा महत्वाची असते. जसं की आपण अवनी सर यांचं पुन्हा उदाहरण देऊ शकतो, की त्यांनी जी बाईक अँब्युलन्सचा पुढाकार घेतला, तो त्याच्याशिवाय शक्य नाहीये, की लोकांच्या समस्या समजून घ्या, लोकांचं यातना, वेदना समजून घ्या आणि त्यानंतर मग व्यक्ती कृती करते त्या दुःखांचं निवारण करण्यासाठी. मग तुम्हाला ही लोकाभिमुख शासन जर चालवायचं असेल, तर त्यासाठी सनदी सेवकांमध्ये करुणेचा भाव असला पाहिजे. अन्यथा काय होतं, 2 मूल्य असतात, एक करुणा आणि दुसरं वस्तुनिष्ठता. तुम्ही जर वस्तुनिष्ठतेला चिटकून बसलात, तर करुणेकडे दुर्लक्ष होत असतं. वस्तुनिष्ठता म्हणजे काय? नियमांना धरून राहणं. मग तुम्ही त्या आधार कार्ड त्या पीडीएफच्या उदाहरणामध्ये जर नियमांना धरून राहिला, सरकारचा नियम काय आहे? की जर आधार कार्ड हे राशन कार्डला लिंक असेल, तरच त्या व्यक्तीला धान्य दिलं जावं. मात्र ती वृद्ध गरजू महिला ही खरं लाभार्थी आहे.
जो योजनेचा मुख्य हेतू आहे, मुख्य उद्देश आहे, की जे काय म्हणूयात, की एकदम मागास, उपाशी राहणारे लोकं, ज्यांना एवढ्याही गोष्टी अफोर्डेबल नाहीत, त्यांना धान्य दिलं गेलं पाहिजे आणि उपासमारीवरून जे काही मृत्यू होत आहेत, जे लोकांना उपासमार सहन करावी लागते, ती करावी लागू नये. मग तो योजनेचा मुख्य उद्देश आहे आणि ती महिला खरं त्या योजनेची लाभार्थी आहे, जिच्यासाठी ती योजना आहे. योजनेचा मुख्य हेतूच तो आहे. मग अशा वेळेस तुम्ही नियम झाकून त्या महिलेला माघारी पाठवणं हे कदापिही योग्य नाहीये. मग त्यासाठी त्या अधिकाऱ्यामध्ये करुणा असायला हवी. त्यावेळेस त्याला समजल. अन्यथा तो जर नियमानुसार चालणारा असेल, तर त्याला त्या महिलेचं काही एक देणं-घेणं राहणार नाही. कारण त्याच्यामधल्या संवेदना मेलेल्या असतील. मग ह्या करुणेचा भाव लोकांमध्ये रुजविण्यासाठी, सनदी सेवकांमध्ये रुजवण्यासाठी लोकांना, त्या सनदी सेवकांना सेन्सिटायझेशनचं ट्रेनिंग द्यावं लागतं. त्यांचं संवेदनीकरण करावं लागतं. ठीक आहे. मग पुढला पॉईंट आपला तोच आहे, की रुजवायची कशी? सनदी सेवकांमध्ये करुणेची रुजवण कशी करता येईल आपल्याला? की त्यासाठी ह्या हे जे काही सनदी सेवक आहेत, त्यांना आपल्याला काय म्हणूयात, मी अगोदर काय सांगितलं तुम्हाला, की त्यांचं सेन्सिटायझेशन करणं गरजेचं आहे. सेन्सिटायझेशन म्हणजे काय? त्यांचं संवेदनीकरण करणं. ठीक आहे. सेन्सिटायझेशन करणं होणं गरजेचं आहे. काय म्हणूयात आपण, की ज्यावेळेस एखाद्या मुलीवरती काही गैरप्रकार ओढवतो किंवा काहीतरी तिच्यावरती जे काही काय म्हणूयात, की थोड्या अत्याचाराच्या किंवा वेगळ्या स्वरूपाच्या पब्लिक प्लेसेसमध्ये गोष्टी घडतात. त्यावेळेस एखादा पोलीस अधिकारी काय म्हणणार, पोलीस कर्मचारी काय म्हणणार, की त्या मुलीनं शॉर्ट कपडे घातलेले किंवा इतक्या रात्रीचं त्या मुलीचं घराबाहेर काय आहे? मग या गोष्टी कधी येतात, की ज्यावेळेस त्या पोलीस अधिकाऱ्यामध्ये त्या महिलांच्या स्वातंत्र्याबद्दल, स्वायत्ततेबद्दल सेन्सिटायझेशन नाही झालेलं. त्याचे विचार तसे आहेत. मग अशा वेळेस त्याचं सेन्सिटायझेशन होणं गरजेचं आहे. त्यावेळेस त्याची मतं बदलतील. त्यावेळेस तो मुलांना दोष देणं सुरू करेल. ठीक आहे. मग ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की सरकारी अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं किंवा एकूणच सर्व जनतेचं सेन्सिटायझेशन होणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं काय म्हणू शकतो आपण, की जे काही इतर समुदाय आहेत, त्यांच्याप्रती तुमची आवड किंवा त्यांच्या संस्कृतीविषयी तुमच्यामध्ये रस निर्माण होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस रस असेल, त्यावेळेस तुम्ही म्हणजे तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंडमधून येत आहात, तुम्ही कोणत्या कल्चरमधून येत आहात, तुम्ही त्याच बॅकग्राऊंडच्या लोकांना किंवा त्याच संस्कृतीतील लोकांना, तशीच राहणीमान असणाऱ्या लोकांना तुम्ही महत्त्वाचं मानणार का? त्यांनाच योग्य मानणार आणि तुमच्यापेक्षा वेगळं राहणीमान, वेगळं संस्कृती, वेगळी जीवन पद्धत, वेगळा आचार-विचार ठेवणाऱ्यांना तुम्ही अयोग्य मानणार. तसं होता कामा नये. त्यासाठी तुमच्यामध्ये इतर समुदायांप्रती आवड आणि रस निर्माण झाला पाहिजे. आणि त्यासाठी मग आपला लभासनाचा कोर्स असतो, की भारत दर्शन किंवा इंडिया डे हा कल्चरल प्रोग्राम राहतो. मग भारताच्या वेगवेगळ्या भागातून जे आलेले ट्रेनीज आहेत, ऑफिसर ट्रेनीज, मग ते त्यांच्या राज्यातील त्यांच्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व तिथं करत असतात. त्या गोष्टी सादर करत असतात. मग यातून वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या समुदायांप्रती एक आवड आणि रस निर्माण होत असतो. आणि यातून सहिष्णुता विकसित होत असते. आणि यातून करुणेचा भाव हा अधिक मजबूत व्हायला, अधिक तो समृद्ध व्हायला, रुजवायला मदत होत असते. ठीक आहे. या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यानंतर जी काही आपली राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे, सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकादमी ट्रेनिंग, आय-पी-एस अधिकाऱ्यांना जी ट्रेनिंग देते, त्या राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये या जे काही आय-पी-एस ट्रेनीज आहेत, त्यांना रोल टेकिंगच्या ऍक्टिव्हिटीज दिल्या जातात. त्यांच्यामध्ये करुणेचा भाव विकसित करण्यासाठी, की त्यांना पोलीस दलामधल्या वेगवेगळ्या भूमिका दिल्या जातात. साधा कॉन्स्टेबल असेल, मग त्या कॉन्स्टेबलची भूमिका त्यांना करावी लागते. पण ज्यावेळेस ते कॉन्स्टेबलच्या भूमिकेतून वावरतात, त्यावेळेस त्यांना समजतं की कॉन्स्टेबलला कोणकोणत्या गोष्टीतून जावं लागतंय. आणि त्यावेळेस मग ज्यावेळेस ते ऑफिसर म्हणून प्रशासनामध्ये जाणार आहेत, सर्व्हिसमध्ये जाणार आहेत, त्यावेळेस ते त्या कॉन्स्टेबलच्या समस्या त्यांनी ऑलरेडी तिथं रोल टेकिंग ऍक्टिव्हिटीज मधून अनुभवलेले आहेत. मग त्यावेळेस त्यांना त्या कॉन्स्टेबलची परिस्थिती समजते. कारण त्यातून त्यांचा करुणेच्या भावाचा विकास होत असतोय. क्लिअर आहे? या गोष्टी होत असतात. त्यानंतर अजून आपण काय गोष्टी करू शकतो, की जनतेच्या समस्या जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील, तर तुम्ही जनता दरबार बोलवा. मग काय-काय अधिकारी आपण पाहतो, की हे जनता दरबार बोलवत असतात. या जनता दरबारमध्ये काय होतं, हा आठवड्याला असेल, 15 दिवसाला असेल किंवा महिन्याला असेल, की दर 15 दिवसाला, दर आठवड्याला अधिकारी पुढे येणार आणि सामान्य जनतेने त्यांचा प्रश्न, त्यांच्या शंका घेऊन त्या अधिकाऱ्यासमोर यायचं. म्हणजे अधिकारी पूर्णपणे सामान्य लोकांना ऍक्सेसिबल असणं, की लोकांची गाऱ्हाणे ऐकणं, की एका अधिकाऱ्यानं म्हणजे थोडं बाहेर येणं त्याच्या ऑफिसच्या आणि तिथं मग लोकांनी त्यांची गाऱ्हाणे, त्यांची ज्या काही तक्रारी असतील प्रशासनाच्या विरोधात
त्यांचे जे प्रश्न असतील ते त्या अधिकाऱ्याकडे घेऊन येणं आणि त्यानं सार्वजनिकरित्या ते प्रश्न सगळे हाताळणं, ते बघणं, त्यांना उत्तरं देणं. त्यानंतर पुढल्या 15 दिवसाला, पुढल्या 8 दिवसाला पुन्हा ती बैठक असतात. मग त्यावेळेस त्याची ती अकाउंटेबिलिटी मेंटेन होत असते, की अगोदरच्या 15 दिवसापूर्वी किंवा अगोदरच्या जनता दरबारात काय तुम्हाला वचनं दिलेली, आश्वासनं दिलेली, ती कितपर्यंत पूर्ण झालीत, कुठपर्यंत काम आलंय, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. ठीक आहे. बँगलोरमध्ये सिटीझन रिपोर्ट कार्डचा इनिशिएटिव्ह आहे. बँगलोरची म्युनिसिपॅलिटी आहे की सिटीझन रिपोर्ट कार्ड. बँगलोर महानगरपालिकेचा, की बँगलोर महानगरपालिका ज्या वेगवेगळ्या सेवा पुरवते लोकांना, त्या सेवांसंबंधी लोकांचा फीडबॅक काय आहे, लोकांची गाऱ्हाणी काय आहेत, म्हणणं काय आहे, ते यातून त्या महानगरपालिकेपुढे येत असते. ठीक आहे. मग त्यातून लोकांचा जो फीडबॅक आहे तो व्यवस्थितरित्या कन्स्ट्रक्टिव्हली घेऊन त्या लोकांच्या गाऱ्हाण्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि यातून ज्यावेळेस लोकांची गाऱ्हाणी येतात त्यावेळेस अधिकाऱ्यांना लोकांचे प्रश्न समजतात. त्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या असतात, की दुसऱ्यांच्या स्थिती स्वतःला ठेवून त्यांचे प्रॉब्लेम समस्या समजून घेण्यासाठी, तरुणीच्या भावाचा विकास करण्यासाठी हे जे काही आउटरीचचे प्रोग्राम आहेत, की लोकांनी आमच्यापर्यंत येऊन त्यांची गाऱ्हाणी सांगावी, त्या महत्वाचे ठरत असतात. क्लिअर आहे? करुणा समजली सगळ्यांना. आपण याच्यामध्ये काय काय बघितलं, एक सहानुभूती बघितली की जी वरवरच्या लेवलची आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यावरती एक प्रकारची दया येणं त्या टाईपमध्ये आहे, की तुम्ही फक्त समोरच्याचं दुःख मान्य करत आहात, त्याच्यासाठी ना कृती करत आहात ना तुम्हाला ते दुःख स्वतःच असल्यासारखं वाटतं. पण त्याच्या पुढची अवस्था असते ते म्हणजे परानुभूतीची. त्याच्यामध्ये काय आहे, तुम्ही स्वतःला इतरांच्या ठिकाणी ठेवता आणि ती व्यक्ती कोणत्या परिस्थितीतून जात आहे, तिच्या वेदना काय आहेत हे स्वतः अनुभवता कल्पकतेनं, बोधात्मकरित्या, कॉग्निटिव्हली. त्याला आपण परानुभूती असं म्हणतो. आणि करुणेमध्ये हीच अवस्था असते, मात्र तुम्ही त्या व्यक्तीच्या दुःखाचं निवारण करण्यासाठी कृती देखील करता. म्हणजे ऍक्शन याच्यामध्ये इन्क्लूड होते करुणेमध्ये. ठीक आहे. मग ही सहानुभूती, परानुभूती आणि करुणा ही अशी शृंखला आहे, खोल जाणारे. इथपर्यंत क्लिअर आहे? आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की करुणेचं महत्व काय आहे सनदी सेवेसाठी आणि तिची रुजवण आपल्याला कशी करता येईल. या सगळ्या गोष्टी मी नोट्समध्ये एकदम व्यवस्थितरित्या दिलेल्या आहेत. जर तुम्हाला कुठेही काय अडचण आली तर तुम्ही मला विचाराल. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? मग आता आपण आपली दुसरी व्हॅल्यूज बघूयात. सनदी सेवेचं दुसरं पायाभूत मूल्य ते काय पाहणार आहोत आपण. आता करुणा झाली, मग त्याच्यासोबत मी मगाशी तुम्हाला सांगितलं की तिचा कॉन्फ्लिक्ट असतो ऑब्जेक्टिव्हिटीशी, वस्तुनिष्ठतेशी. मग आपण वस्तुनिष्ठता म्हणजे काय हे बघूयात. हे दुसरं मूल्य आहे करुणेनंतरचं, किंवा परानुभूती, करुणा, आणि हे तिसरं मूल्य आहे वस्तुनिष्ठता. वस्तुनिष्ठता म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्हिटी. तर आपण इंग्लिशमध्ये ऑब्जेक्टिव्हिटी असं म्हणतो. या वस्तुनिष्ठतेचा अर्थ काय होतो. वस्तुनिष्ठता म्हणजे काय, की तुम्ही निर्णय घेत असताना, कृती करत असताना तुम्ही ती कशी कराल, तर तुम्ही तथ्य आणि आकडेवारींच्या आधारे निर्णय घेतला पाहिजे. की ज्यावेळेस एखादी व्यक्ती हा निर्णय घेताना, कृती करत असताना तथ्य म्हणजे काय, फॅक्ट्स आणि आकडेवारींच्या आधारे निर्णय घेते. निर्णय निर्धारण करते, डिसिजन मेकिंग. ठीक आहे. जी डिसिजन मेकिंग आहे ती फॅक्ट्स आणि फिगर्स यांच्या आधारे होते. त्याला आपण वस्तुनिष्ठता असं म्हणतो. वस्तुनिष्ठता म्हणजे काय, की ज्यावेळेस तथ्याने आकडेवारीच्या आधारे निर्णय घेतला जातो त्यावेळेस आपण वस्तुनिष्ठता, त्या निर्णयाला, तो निर्णय वस्तुनिष्ठतेच्या आधारे घेतला असं म्हणत असतो. म्हणजे ज्यावेळेस व्यक्ती तथ्याने आकडेवारींच्या आधारे निर्णय घेते त्यावेळेस ती तिच्या भावना, तिच्या स्वतःच्या ज्या भावना आहेत त्या दूर ठेवते. स्वतःच्या भावना दूर ठेवते म्हणजेच ती पूर्वग्रह, तिचे जे काही पूर्वग्रह दूषितता आहे, तिचे जे पूर्वग्रह दूषित आहे, तिचा जो पक्षपात आहे, बायसनेस, त्यांना ती दूर ठेवत असते. ती त्यांना तिच्या निर्णयामध्ये येऊ देत नाही. निर्णय जो घेतला आहे तो काय तथ्य आणि आकडेवारींच्या आधारे घेतला आहे. आता व्यक्तीचं सामाजिकरण होत असताना त्याच्यावरती काही गोष्टी रुजल्या जातात. तिचा पक्षपाती दृष्टिकोन, काही पूर्वग्रह बनत जातात. ठीक आहे. मग हे न करता व्यक्ती पूर्णपणे तथ्य आणि आकडेवारींच्या आधारे जेव्हा निर्णय घेते त्यावेळेस त्याला आपण वस्तुनिष्ठता असं म्हणतो. मग याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा काय म्हणूयात, की कोणत्याही स्वरूपाचा फेव्हरेटिझम आणि नेपोटिझम आपल्याला नसल्याचं दिसतं. फेव्हरेटिझम आणि नेपोटिझम
म्हणजे पक्षपातीपणा असेल किंवा आप्तस्वकीयवाद, त्याला काय म्हणूयात की आपण की एक प्रकारची घराणेशाही, त्यालाच काय म्हणूयात की आप्तस्वकीयवाद. या कोणावरही उपकृत न होणं, कुणावरही काय म्हणतात कुणावरही कुणालाही वेगळी डिसफेवरची वागणूक न देणं, कुणाला फेवर करणं, कुणाला डिसफेवर, म्हणजे कोणाला तरी जास्तीची पसंती देणं, उगीच म्हणजे ज्या तथ्यांच्या वस्तुनिष्ठेच्या आधारे निर्णय घ्यायचा आहे त्या तथ्यांच्या आधारे न घेता एखाद्याची जात धर्म असेल, एखाद्याशी संबंध, एखाद्याचं आर्थिक स्टेटस असेल, या गोष्टी विचारात न घेता सगळ्यांना समान वागणूक देणं, याला आपण फेव्हरेटिझम म्हणजे फेव्हरेटिझम न करणं असं म्हणतो. आणि आप्तसुखीवाद, हे आप्तसुखीवाद म्हणजे काय, तुमचे मित्र असेल, कुटुंबीय असेल, त्यांना वेगळी वागणूक देणं, पण तोही प्रकार होणार नाही जर का तुम्ही ऑब्जेक्टिव्हली निर्णय घेत असाल. म्हणजेच तुमची कृती ही तथ्य आणि आकडेवारींच्या आधारे आहे. आता कसं असतं की सनदी सेवेसाठी ही गोष्ट का महत्वाची, की तुम्हाला मोठमोठे निर्णय घ्यायचे राहतात किंवा काही वेळेस तुमच्याकडे सरकारी पदभरती रिक्रुटमेंटशी संबंधित कामं असतात. मग अशा वेळेस तुम्ही तुमचे कुटुंबीय, मित्र, नातेवाईक यांना पसंती नाही दिली पाहिजे. तुम्ही तुमच्या जातीच्या, समुदायाच्या व्यक्तीला पसंती नाही दिली पाहिजे. म्हणजेच फेव्हरेटिझम आणि नेपोटिझम या गोष्टी तुमच्या निर्णयामध्ये नसल्या पाहिजेत. पक्षपातीपणा, पूर्वग्रह दूषितता तुमच्या निर्णयामध्ये नसली पाहिजे. तुम्ही स्वतःच्या भावनांना त्यात इन्क्लूड नाही केलं पाहिजे. तुमचे निर्णय हे तथ्याने आकडेवारींच्या आधारे असले पाहिजेत. त्याला आपण वस्तुनिष्ठता असं म्हणतो. क्लिअर आहे? याच गोष्टी आपल्या नोट्समध्ये दिलेल्या आहेत, की वैयक्तिक भावना आणि मतांनी तुम्ही प्रभावित झालं नाही पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेताय त्यावेळेस तुमची वैयक्तिक मतं तुम्ही बाजूला ठेवली पाहिजेत. तथ्य आणि आकडेवारींच्या आधारेच निर्णय घेतला पाहिजे. क्लिअर आहे? मग याचं सनदी सेवेसाठी महत्व काय आहे? वस्तुनिष्ठतेचं सनदी सेवेसाठीचे महत्व काय आहे? की सनदी सेवकांना अनेक निर्णय घ्यावे लागतात. मग हे जेव्हा ते निर्णय घेतात त्यावेळेस त्यांनी ते वस्तुनिष्ठ पद्धतीने घेणं गरजेचं असतं. कारण की सनदी सेवकांना त्यांच्या निर्णयाचे परिणाम काय होणार आहेत हे अगोदरच माहीत नसतंय. निर्णय घेतला, कृती झाली, त्यानंतर त्याचे इफेक्ट काय हे दिसत असतात. म्हणजे कॅगला जो हिंडसाइटचा बेनिफिट आहे, ज्यावेळेस कॅग हा गोष्टी बघतो, की ही जी काय गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट राहिलेला तो त्यानं कसं काम केलंय, सरकारचं हे धोरण होतं, त्याचे इफेक्ट्स काय आहेत. म्हणजे तो धोरण ते आखलं गेलं, ते राबविलं गेलं, त्यानंतर आता परिणाम जमिनी स्तरावर दिसत आहेत. त्यावेळेस तो त्याचं मूल्यांकन करतोय. पण सरकारी अधिकाऱ्याला निर्णय घेत असताना त्याच्या निर्णयांचे परिणाम काय होणार आहेत हे अगोदरच माहीत नसतंय. म्हणजे सरकारी अधिकारी अनेक स्वरूपाचे निर्णय घेतो. त्या निर्णयांचे परिणाम त्याला माहीत नसतात आणि उद्या जाऊन जर का त्याचा निर्णय फसला तर लोक असेल, म्हणजे जनता असेल, बाकीचे लोक असतील, त्याच्यावर टीका करणारे असतात. त्यानं गैरप्रकार केले असं म्हणणारे असतात. मग त्यावेळेस त्याला सांगता आलं पाहिजे, की मी घेतलेला निर्णय हा तत्कालीन जी काही माझ्याकडे आकडेवारी होती, माझ्याकडे जी फॅक्ट्स होत्या, त्याच्या आधारे मी तो निर्णय घेतलेला आहे. म्हणजे तुमचा निर्णय जर फसला, तो जर अयोग्य ठरला, तर तुम्ही तो निर्णय कशाच्या आधारे घेतलाय, तो कोणत्या तथ्य आणि आकडेवारीच्या आधारे घेतलाय, ते तुम्ही सांगून, तथ्य आणि आकडेवारी सांगून तुम्ही तुमच्या निर्णयाचं समर्थन करू शकता. निर्णयाचं समर्थन कधी होऊ शकतं, जर तुम्ही तथ्य आणि आकडेवारीच्या आधारे निर्णय घेतला असेल आणि तथ्य आकडेवारीच्या आधारे निर्णय घेऊनही जर तो फसला, अपयशी ठरला, दॅट इज ओके अँड फाईन. पण तुम्ही तुमच्या निर्णयाचे एवढी दुर्गामी समाजावरती परिणाम होणार आहेत, सरकारची एवढी मोठी संसाधनं त्यासाठी कामाला लागणार आहेत, अशा वेळी तुमचा निर्णय हा विचारपूर्वक, तुमच्या निर्णयाचे दुर्गामी म्हणजे अल्पकालीन दीर्घकालात काय परिणाम असणार आहेत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच तुम्ही तुमचा निर्णय घेतला पाहिजे. आणि तोही तथ्य आणि आकडेवारींच्या आधारे. स्वतःच्या व्यक्तिगत पूर्वग्रहांना त्यात आणता कामा नये. ठीक आहे. मागं असंच मला वाटतं 2-3 वर्षांपूर्वी एक गोष्ट झालेली, की युपी मध्ये, मला वाटलं मी नोट्समध्ये त्या गोष्टी दिलेल्या असतील. हा, दिलेल्या आहेत, की उत्तर प्रदेशमध्ये उन्नाव येथे एका बुवाच्या स्वप्नात आलं, बाबाच्या स्वप्नात आलं, की ह्या या ठिकाणी सोनं आहे. मग त्या आता बुवा बाबांचे सुद्धा खूप जास्त अनुयायी आपले राजकारणी आणि सिव्हिल सर्वंट, सनदी सेवक आहेत. मग त्या बाबाच्या अनुयायी असलेल्या ह्या सनदी सेवकांनी त्या बाबाच्या स्वप्नात जिथं सोनं आहे हे आलेलं तिथं खोदकाम सुरू केलं आणि त्यांच्या हाताला नंतर ते खोदकाम केल्यानंतर काही लागलेलं नाही. मग मला सांगा, एका बाबाच्या स्वप्नात एखादी गोष्ट येते आणि त्या आधारावरती सनदी सेवक तिथं खोदकाम चालू करतायत. हा कोणत्या वस्तुनिष्ठ तथ्य आकडेवारीच्या आधारे घेतलेला निर्णय आहे? ही या स्वरूपाची अंधश्रद्धा असणं, सनदी सेवकांमध्ये श्रद्धा असणं, ही काही कामाची नाहीये. म्हणजे त्यांच्याकडे वस्तुनिष्ठतेचा अभाव आहे. मग हा वस्तुनिष्ठतेचा अभाव काही कामाचा नसतोय. कारण आपली सरकारची संसाधनं मर्यादित आहेत. तथ्य आकडेवारी व्यवस्थितपणे विश्लेषण करूनच निर्णय घेतले जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. ह्यासाठी ही वस्तुनिष्ठता महत्वाची असते.
दुसरी महत्वाची गोष्ट याच्याशी संबंधित की त्यांना अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्या निर्णयाचे परिणाम समाजावरती होत असतात. मग अशा वेळेस त्यांनी घेतलेल्या निर्णयांसाठी, त्यांनी केलेल्या कृतीसाठी ते उत्तरदायी असतात. ठीक आहे. ते उत्तरदायी असतात. त्यांची अकाउंटेबिलिटी असते. मग ही उत्तरदायी सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी घेतलेला निर्णय हा तथ्य आणि आकडेवारींच्या आधारे असणं गरजेचं आहे. त्यांना नंतर चौकशांना सामोरं जावं लागू शकतं. त्यावेळेस त्यांना मग सांगता आलं पाहिजे, की मी हा निर्णय जो घेतला तो कशाच्या बेसवरती घेतलाय. त्या परिस्थितीमध्ये तो निर्णय मला योग्य वाटला. त्यासाठी जे तथ्य आहेत, ती आकडेवारी आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट असते, की ती म्हणजे की ज्यावेळेस एखादा अधिकारी हा वस्तुनिष्ठतेनं वागतोय. म्हणजे अधिकाऱ्यांनी जर वस्तुनिष्ठतेनं वागायला सुरुवात केली, कोणालाही फेवर नाही केला, सगळ्यांना समान वागणूक दिली, तर अशा वेळी जनतेमध्ये एक निष्पक्षतेचा भाव येत असतो. म्हणजेच काय फिलिंग ऑफ फेअरनेस म्हणूयात आपण, की निष्पक्षतेचा भाव येणं जनतेमध्ये, सामान्य नागरिकांमध्ये. की एखादा अधिकारी हा सामान्य नागरिकांना किंवा एखाद्या नेत्याला, जे काही मोठमोठे पैशावाले आहेत, नेते आहेत, त्यांना वेगळ्या स्वरूपाची वागणूक देत नाही. सामान्य नागरिकाला सुद्धा तो त्यांच्यासारखीच वागणूक देत आहे. त्यांना सुद्धा सामान्य नागरिकांचीच वागणूक मिळते. अशा वेळेस नागरिकांमध्ये निष्पक्षतेचा भाव येतो आणि जी काही जनता आणि सरकार यांच्यामधली जी काही तूट आहे, विश्वासाची तूट, ती भरून निघायला मदत होत असते. ठीक आहे. निष्पक्षतेचा भाव येणं आणि त्यातून सरकारवरील विश्वास जनतेचा वाढत असतोय. ठीक आहे. त्यात अगोदर सांगितल्याप्रमाणे की सनदी सेवकांचा पदभरतीशी संबंधित असतोय. लोकांना कामावर ठेवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या अपॉइंटमेंट्स होत असतात, ते करण्यामध्ये सनदी सेवकांची भूमिका असते. मग अशा वेळेस त्यांनी कोणत्याही स्वरूपाचा फेव्हरेटिझम आणि नेपोटिझम दाखवता कामा नये. ठीक आहे. मग त्यावेळी सुद्धा त्यांनी वस्तुनिष्ठतेचं पालन करणं गरजेचं असतंय. ठीक आहे. त्यानंतर की भ्रष्टाचाराला जर आळा घालायचा असेल आणि वैयक्तिक लाभाच्या संधी जर कमी करायच्या असतील, तर वस्तुनिष्ठतेच्या म्हणजे जे काही लिखित नियम आहेत, नियमनं आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन्स त्यांच्या आधारे काम होणं गरजेचं आहे आणि डिस्क्रेशन ती कुठं ना कुठं राहणारच आहे. पण त्यातही त्यांनी जर तथ्याने आकडेवारींचा आधार घेतला, तर हे जे काही लाच किंवा भ्रष्टाचार हे जे प्रकार आहेत ते काहीसे कमी होण्यास या गोष्टी सहाय्यक ठरतील. क्लिअर आहे? याचं महत्व सनदी सेवेसाठी काय आहे? आता सनदी सेवेमध्ये वस्तुनिष्ठता आपण रुजू करू शकतोय? कशी रुजवता येईल? वस्तुनिष्ठता म्हणजे काय बघितलं आपण, की तथ्य आणि आकडेवारींच्या आधारे निर्णय घेणं. मग हे कधी घेऊ शकतो, की ज्यावेळेस आपल्याकडे विधा विश्लेषणाची साधनं आहेत, डेटा अनालिटिकल टूल्स आहेत. विधा विश्लेषणाची साधनं महत्वाची आहेत आणि ते साधने आणि या विधा विश्लेषणाच्या साधनांच्या आधारे निर्णय घेतला जाणं. मग याद्वारे आपण वस्तुनिष्ठता राबवू शकतोय. ठीक आहे. वस्तुनिष्ठतेची रुजवण करू शकतोय. डेटा अनालिटिकल टूल्स असणं. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, की नागरिकांकडून अभिप्राय घेणं. की नागरिकांकडून फीडबॅक घेणं, की त्यांना सरकारच्या डिपार्टमेंटद्वारे कशा स्वरूपाचा सेवा पुरवठा सुरू आहे. त्या सेवा पुरवठ्याची गुणवत्ता कशी आहे. त्यांना कोणत्या गोष्टी अजून अपेक्षित आहेत. त्या सेवा पुरवठ्याशी संबंधित लोकांची काही गाऱ्हाणे आहेत का? ठीक आहे. म्हणजेच लोकांकडून अभिप्राय घेणं. आणि त्यानंतर त्यात अधिकाधिक सुधारणा करत जाणं. अभिप्राय. मग त्याच्यामध्ये तुम्ही जे काही बंगलोरचं उदाहरण आहे, बंगलोर महानगरपालिकेचं, ते सिटिझन रिपोर्ट कार्ड ते तुम्ही देऊ शकता. त्यानंतर ही वस्तुनिष्ठता सुनिश्चित करायसाठी आपण सोशल ऑडिट अवलंबू शकतो. सोशल ऑडिट. सोशल ऑडिट म्हणजे काय? त्याला मराठीत आपण काय म्हणतो? की सामाजिक लेखापरीक्षण. की एखादी योजना ही ज्या लोकांसाठी आहे, त्याच लोकांनी त्याचं ऑडिट करणं. मग ते एन-जी-ओज वगैरे त्या क्षेत्रामध्ये काम करणारे असतील, त्यांची त्यासाठी मदत घेतली जाऊ शकते. पण ज्यावेळेस लाभार्थीच एखाद्या बाबीचं ऑडिट करत असतात, लेखापरीक्षण करत असतात, त्यावेळेस ती बाब जास्त महत्वाची असते. ठीक आहे. मग मनरेगामध्ये ह्या गोष्टी आहेत, मनरेगाच्या योजनेमध्ये आणि त्याच्यामुळे मनरेगामध्ये जे गळतीचे प्रमाण आहे, ते खूप कमी झालेलं आहे. भ्रष्टाचाराचा प्रकार काय म्हणूयात की भ्रष्टाचाराचा प्रभाव जो आहे मनरेगामधला तो बराच कमी झालाय. त्याच्यामुळे सोशल ऑडिटमुळं, की जे ते योजनेमध्ये सहभागी असलेले, लाभार्थी असलेले घटक आहेत, ते जर त्याचं लेखापरीक्षण करत असतील, या गोष्टीची अंमलबजावणी कशी आहे? किती निधी आला, किती कुठे गेला, किती काम झालं, या सगळ्या गोष्टी. मग हे सोशल ऑडिट होणं गरजेचं आहे. हे सोशल ऑडिट झालं तर वस्तुनिष्ठतेनं काम करणं अधिकाऱ्यांना भाग पाडणार आहे. ठीक आहे. मग सोशल ऑडिट आणि त्यानंतर आपण अजून असं एक म्हणू शकतो, की एक सनदी सेवकांना काम करण्यासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कोड ऑफ कंडक्ट असलं पाहिजे. एक सर्वंकष आचारसंहिता. सर्वंकष आचारसंहिता असावी आणि त्यानुसार सनदी सेवकांनी त्यांचं
वर्तन ठेवणं गरजेचं आहे. मग या आचारसंहितेमध्ये सांगलं जाईल की सनदी सेवकांचे निर्णय कसे असले पाहिजेत. ठीक आहे, हितसंबंध ते संघर्षाची परिस्थिती असते, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, त्यावेळेस त्यांचं वर्तन कसं असलं पाहिजे, त्यांनी वस्तुनिष्ठपणे कसे निर्णय घेतले पाहिजेत. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील आणि ही कॉम्प्रिहेन्सिव्ह कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता विकसित करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा जो पॉईंट आहे शेवटवाला तो आपण सगळ्या मूल्यांच्या बाबतीत लिहू शकतो की सर्वंकष आचारसंहिता ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून सनदी सेवकाकडून या गोष्टी अपेक्षिल्या आहेत ते त्या सनदी सेवकांना व्यवस्थितरित्या समजेल आणि त्यानुसार ते त्यांच्या वर्तनासाठी, कृतीसाठी, निर्णय निर्धारणासाठी मार्गदर्शक म्हणून काम करेल. क्लिअर आहे इथपर्यंत? मग या वस्तुनिष्ठेशी संबंधित काही समस्या आहेत की वस्तुनिष्ठतेचं पालन केलं जावं की नाही, करावं तर ते कसं करावं, किंवा ज्यावेळेस वस्तुनिष्ठतेचं दुसऱ्या एखाद्या मूल्याशी, दुसऱ्या एखाद्या सरदी सेवेच्या पाया मूल्याशी काही कॉन्फ्लिक्ट असेल, संघर्ष असेल, त्यावेळेस नैतिक दुर्जेच्या तशा परिस्थितीमध्ये काय केलं जावं किंवा तशा परिस्थिती उद्भवतात का. मग या वस्तुनिष्ठतेशी संबंधित काही समस्या काय आहेत. की आता आपण बघितलं की वस्तुनिष्ठता आणि करुणा ही दोन मूल्य आहेत, त्याच्यामध्ये संघर्ष आहे. बहुतांश वेळा आपल्याला हे पाहायला मिळतं. वस्तुनिष्ठता म्हणजे काय, तथ्य आणि आकडेवारी. तथ्य काय, नियम नियमांचं पालन करणं. मग तुम्ही नियमांना चिटकून राहून जर का योजनेचा खरा उद्देश जर विसरून जाणार असाल तर त्याला काही अर्थ नाहीये. योजनेचा खरा उद्देश जो आहे तो लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, मग आपण तेच बघितलं की वस्तुनिष्ठता आणि करुणा, मग याच्यामध्ये तुम्ही जर वस्तुनिष्ठतेचं काटेकोरपणे पालन केलं तर योजनेचा खरा हेतू हा खऱ्या हेतूला फासला जाणार आहे. म्हणजे त्या योजनेचा जो खरा हेतू आहे तो वगळला जाणार आहे आणि तुम्ही फक्त नियमांना चिटकून राहणार असाल तर जे समाजातील दुर्बल समूह आहेत, कमजोर समूह आहेत, त्यांच्या हिताकडे, त्यांच्या कल्याणाकडे पूर्णतः दुर्लक्ष होणार आहे आणि त्यामुळे केवळ वस्तुनिष्ठतेला आपण चिकटून राहू शकत नाही. मात्र आपण जर वस्तुनिष्ठतेला डावललं आणि आपल्या स्वविवेकानं निर्णय घ्यायला सुरुवात केली, नियमांना बाजूला सारलं, आकडेवारी तथ्यांना बाजूला सारलं आणि आपल्या विवेकानं निर्णय घ्यायला लागलो, तर अशा वेळेस काय म्हणेल की गैरप्रकाराचे वाव म्हणजे गैरप्रकारच्या गोष्टी जास्त घडू शकतात. की सगळे सनदी सेवक हे सत्यनिष्ठ आणि करुण असलेले नसतील. मग त्यांनी जर करुणेचा किंवा त्यांच्या मोकळा हात म्हणजे नियमांना डावललं आणि मोकळ्या त्यांच्या विवेकानं गोष्टी करायला सुरुवात केली तर यातून गैरप्रकार होऊ शकतात. ते त्यांच्या ह्या असल्या अधिकार हे जे काही त्यांची कृती आहे ती गैरमार्गाला देखील जाऊ शकते नियमांना डावलण्याची. त्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे ह्याच्यात कॉन्फ्लिक्ट आहे की आपण वस्तुनिष्ठेला पूर्णपणे धरूही शकत नाही आणि पूर्णपणे सोडूही शकत नाही. म्हणजेच काय, आपल्याला बॅलन्स महत्वाचा आहे. आपण बघितलेलं की लोकशाही वृत्ती आणि लोकशाही वृत्ती याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट असताना काय केलं पाहिजे की जी काही आपण योजना आखताना, धोरण आखताना आपली नोकरशाही वृत्ती असली म्हणजेच काय की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असली पाहिजे. मात्र त्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपण लोकशाही वृत्तीनं म्हणजेच करुणेच्या भावानं त्याची इम्प्लिमेंटेशन केली पाहिजे. या योजनेचा हेतू उद्देश काय आहे, ठीक आहे, आणि तो पोहोचवणं गरजूंपर्यंत गरजेचं आहे. क्लिअर आहे. पहिला काय बघितलं आपण, पहिला पॉईंट हे वस्तुनिष्ठते संबंधित चिंता किंवा समस्यांमध्ये की वस्तुनिष्ठता आणि करुणा यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट असेल आणि अशा वेळी जर आपण वस्तुनिष्ठता नियमांना जर पकडून ठेवलं, चिकटून राहिलं, तर योजनेचा खरा उद्देश हा दूर जातो आणि कमजोर समूहांच्या हिताकडे दुर्लक्ष होतं. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला बॅलन्स गरजेचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की नेहमीच आपण वस्तुनिष्ठ दृष्टिकोन नाही ठेवू शकत. ते शक्यही होत नसतं, कारण की पुरेसा डेटा म्हणजे आकडेवारी तथ्य आपल्याकडे असतीलच असं नाही, किंवा डेटाची जी काही क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे, ती देखील थोडी कमी असू शकते. अशा वेळेस देखील आपला निर्णय तेवढा वस्तुनिष्ठ असेलच असं नसते. ती एक शक्यता राहते. त्यानंतर असं होऊ शकतं की ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्टिव्हिटीच्या बेसिसवरती कंटिन्युअसली निर्णय घेत आहात, त्यावेळेस व्यक्ती स्वतःला सुद्धा विसरून जातो. मी काय म्हणतोय, म्हणजे प्रॉस्टिट्यूशन ऑफ पर्सनॅलिटी ही जी काही नोकरशाहीची वृत्तीमधला आपण दोष बघितलेला, की व्यक्ती स्वतःपासून दुरावून जाते. म्हणजे तुमच्या भावभावना तुम्ही विसरून जाता आणि तुम्ही नियमांना चिटकून राहता, नियमांप्रमाणेच काम करायला लागता. हे नियम आहेत म्हणजे तुम्ही यंत्र बनता एक टाईपचं. मग हे वस्तुनिष्ठतेसोबत होऊ शकतं की तुम्ही जर प्रॉपर कंटिन्युअसली वस्तुनिष्ठतेने काम करत असाल, नियमांप्रमाणे 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 स्वतःचा स्वविवेक भावनांना कुठेही वापरायचा नाही, अशा वेळेस मग व्यक्ती संवेदनाहीन बनू शकते. व्यक्तीमधल्या संवेदना संपू शकतात. मात्र हे होता कामा नये संवेदनाहीन. ठीक आहे, वस्तुनिष्ठतेमुळे ही गोष्ट होण्याचा संभवतो प्रकार. ठीक आहे, असंवेदनशील बनणं, संवेदनाहीन बनणं आणि मग जेव्हा व्यक्ती
किंवा अधिकारी हा संवेदनाहीन, असंवेदनशील बनतोय, त्यावेळेस तो नागरिकांच्या खऱ्या समस्यांकडे त्याचं दुर्लक्ष होणार आहे. ठीक आहे. त्याला वाटेल की मी माझ्या नियमांचं पालन करतोय, विषय संपला. पण त्याला करुणेचा भाव असणं, लोकांसाठी काहीतरी करणं, समर्पण ठेवणं, या गोष्टी त्यापासून दूर जातील. ठीक आहे. त्याच्यामुळे वस्तुनिष्ठतेवर किती भर द्यायचा, नियमांना किती पकडून ठेवायचं, या गोष्टीला एक मर्यादा ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की कायमच वस्तुनिष्ठ राहणं शक्य नसतं, कारण आपलं सामाजिकरण जे झालेलं आहे ते वेगळ्या पद्धतीने झालेलं असतं. आपल्यामध्ये काही पक्षपात आणि पूर्वग्रह असतात. मात्र जेवढं होईल तेवढं आपण ते पूर्वग्रह, पक्षपात दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण घेत असलेले निर्णय हे विचारपूर्वक घेतले पाहिजेत. ती गोष्ट आपण करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये अजून, की नैतिक दुविधा सोडवताना सुद्धा मगाशी जे बघितलं आपण, करुणा आणि वस्तुनिष्ठता पीडीएच्या उदाहरणात किंवा डिफेन्स डीलमध्ये म्हणजे संरक्षण खरेदी व्यवहारामध्ये कोणता कॉन्फ्लिक्ट आहे, की पारदर्शकता, सत्यनिष्ठा आणि त्याच्या विरुद्ध देशाची, राष्ट्राची सुरक्षा असेल किंवा गोपनीयता असेल, गुप्तता असेल. मग या गोष्टींमध्ये संघर्ष आहे. यातून मग कोणत्या बाबीला किंवा मूल्याला जास्त महत्त्व द्यायचं, वरचं ठरवायचं, हे ठरवण्यासाठी सुद्धा म्हणजे मूल्यांचा आपण थेट मोजमाप नाही ना करू शकत, की करुणा किती महत्त्वाचं आहे आणि वस्तुनिष्ठता किती महत्त्वाचं आहे. ही मोजपट्टी आहे आणि त्याच्यावरती हे जास्त महत्त्वाचं आहे, मग ह्याला मूल्य महत्त्व देऊ. किंवा राष्ट्राची सुरक्षा किती महत्त्वाची, प्रामाणिकपणा किंवा सत्यनिष्ठा किती महत्त्वाचं आहे, त्यात कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं. याचा थेट असा काही आधार नसल्यामुळं, त्याची मोजपट्टी नसल्यामुळं नैतिक निर्णय किंवा हे नैतिक दुविधांचे प्रसंगामध्ये निर्णय घेणं सुद्धा कठीण जात असतं, आपण जरी किती काही म्हटलं तरी. ठीक आहे. मग ह्या काही वस्तुनिष्ठतेशी संबंधित समस्या असल्याचं आपण म्हणू शकतोय. क्लिअर आहे इथपर्यंत सगळं? खूप जास्त हेवी नाही ना होत. सगळ्या गोष्टी नीट वाचा आपल्या नोट्स मधल्या, हे लेक्चर नीट बघा आणि त्यानंतर मग काही डाऊट असेल तर मला विचारा. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढली व्हॅल्यू बघूयात. पहिली व्हॅल्यू काय बघितली आपण, परानुभूती. त्यानंतर करुणा बघितली आणि त्यानंतर ही तिसरी व्हॅल्यू आहे, काय होती, वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी. म्हणजे काय, तथ्याने आकडेवारींच्या आधारे निर्णय घेणं, तुमच्या वैयक्तिक मतांना, पूर्वग्रहांना दूर ठेवणं, वैयक्तिक भावनांच्या प्रभावाखाली न येता निर्णय घेणं, त्याला आपण वस्तुनिष्ठता असं म्हणतो. वस्तुनिष्ठ तुम्हाला समजली असेल. आता आपण साहस आणि धैर्य म्हणजे काय ते बघूयात. करेज म्हणजे काय, हे जे प्लेटोनं सांगितलेले कार्डिनल व्हर्च्यूज होते, प्लेटो अरिस्टॉटलने सांगितलेले, त्याच्यामध्ये आपण या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. साहस म्हणजे काय, की प्रतिकूल परिस्थितीतही, काय म्हटलं होतं मी तुम्हाला, प्रतिकूल परिस्थितीतही प्रतिकूल परिणामांची शक्यता असताना देखील व्यक्तीची निर्णय घेण्याची, कृती करण्याची आणि सत्य असण्याची जी काही क्षमता आहे, ती स्वतःच्या मूल्य आणि तत्वांना धरून ठेवण्याची क्षमता. की तुम्ही जर तुमच्या मूल्य आणि तत्वांना धरून ठेवलं तर तुम्हाला प्रतिकूल परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्हाला वैयक्तिक परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. तरी सुद्धा तुम्ही तत्वांचं, मूल्यांचं पालन करणं, त्या तत्व आणि मूल्यांना उचलून धरणं, त्याला आपण साहस आणि धैर्य असं असं म्हणत असतोय. ठीक आहे. मग याच्यासोबत नेल्सन मंडेलांनी काय म्हटलेलं आहे, की धैर्य म्हणजे फक्त भीतीचा अभाव नसतो, तो तुम्ही भीतीचा अभाव नसून तुम्ही भीतीवर मिळवलेला विजय असतोय. ठीक आहे. धैर्य म्हणजे काय, भीतीवर मिळवलेला विजय आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. मग धैर्याचं आपण एखादं उदाहरण बघू शकतो, की मी काय म्हटलं, की प्रतिकूल परिस्थितीतही किंवा प्रतिकूल परिणामांची शक्यता असतानाही तुमची कृती करणं, निर्णय घेताना तुम्ही तुमची जी काही मूल्य आणि तत्व आहेत यांना उचलून धरणं. ठीक आहे. प्रतिकूल परिणामाची शक्यता असताना तुमचे मूल्य, तत्व यांना उचलून धरणं, त्यानुसार तुम्ही कृती, तुमचा निर्णय घेणं, त्याला आपण साहस आणि धैर्य म्हणतो. म्हणजे तुम्ही नेहमी प्रामाणिक असणं. ठीक आहे. आणि सत्य स्वीकारणं, सत्य ऍक्सेप्ट करणं आणि त्याचबरोबर असत्याला भिडणं, त्याला आपण साहस असं देखील म्हटलं होतं. ठीक आहे. त्यानंतर ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो, की तुम्ही एखाद्या म्हणजे पुणे महानगरपालिकेचे तुम्ही महापालिका आयुक्त आहात. मग त्यावेळेस तुमच्यावरती जबाबदारी आहे, की शहरामध्ये बेकायदेशीर बांधकामं, बेकायदेशीर अतिक्रमणं झाली नाही पाहिजेत. मग रस्त्यांवरील किंवा बेकायदेशीर जी बांधकामं आहेत, अतिक्रमण आहेत, या गोष्टी पाडण्याचा तुम्ही आदेश देणं आणि त्यानंतर तुमच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचा ह्या बिल्डर लॉबीचा दबाव येणं, राजकारण्यांचा दबाव येणं. मात्र त्यांनी तुम्हाला धमक्या दिल्या, दबाव टाकला, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम राहणं. तुम्ही जर ठाम राहत असाल, की ह्या बेकायदेशीर गोष्टी चुकीच्या आहेत, बेकायदेशीर आहेत, ही बांधकामं, ही अतिक्रमणं, ही हटवलीच गेली पाहिजेत. यात तुमचं तत्व आणि बाब असेल, तुमचं महत्व असेल, म्हणजे तुम्ही ह्या बाबीला मूल्य आणि तत्व जर म्हणत असाल, की ही गोष्ट झाली पाहिजे, ज्या गोष्टीला तुम्ही महत्व देता, की ही गोष्ट झाली पाहिजे, की बेकायदेशीर अतिक्रमणं हटवली गेली पाहिजे, बेकायदेशीर बांधकामं पाडली गेली पाहिजेत. मग ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची असेल,
कितीही दबाव आला, तुम्हाला धमकी आली, तुम्हाला वैयक्तिक परिणाम सोसावे लागले, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या कृतीवरती ठाम राहणं आणि त्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध कारवाई करणं याच्यावरती तुम्ही कायम राहणं. तुम्ही जर राहत असाल तर तुमच्यामध्ये साहस आणि धैर्य आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की व्यक्तीमध्ये प्रामाणिकपणा आहे, करुणा आहे, सार्वजनिक सेवेप्रती समर्पण आहे, वस्तुनिष्ठता आहे, तिच्याकडे सगळी चांगली मूल्य आहेत. त्या व्यक्तीमध्ये साहस आणि धैर्यच नाहीये. मला सांगा, एखाद्या सनदी सेवकामध्ये जर साहस आणि धैर्य नसेल, भले तो कितीही चांगला सनदी सेवक असू द्या, त्या बाकी मूल्यांचा काही एक अर्थ आहे का? काहीच नाहीये ना. त्याच्यामध्ये साहस आणि धैर्यच नाहीये. तो जर राजकीय दबावाला किंवा वैयक्तिक परिणामांना घाबरत असेल, की मी जर हे केलं तर हे बाकीचे लोक माझ्या विरुद्ध असं करतील, माझे वरिष्ठ राजकीय नेते माझ्या विरुद्ध असं करतील, माझे वरिष्ठ म्हणजे त्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते माझ्या विरुद्ध अशी अशी गोष्ट करतील, तशी गोष्ट करतील, त्याला धमकी देत असतील, तो त्या धमक्यांना घाबरणार असेल तर तो व्यक्ती प्रामाणिक राहू शकत नाही, तो व्यक्ती सत्यनिष्ठ राहू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे सत्यनिष्ठा, प्रामाणिक, वस्तुनिष्ठता, करुणा या सगळ्या मूल्यांच्या पल्याड आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे साहस आणि धैर्य. कारण की ही जर गोष्ट असेल तुमच्याकडं तरच तुम्ही काय म्हणूयात बाकीच्या मूल्यांचं प्रदर्शन करू शकाल, बाकीचे मूल्य उचलून धरू शकाल. तर तुम्ही जर घाबरत पळपुटे असाल तर तुमच्या सत्यनिष्ठतेला काही अर्थ नाही, तुमच्या करुणा वस्तुनिष्ठतेला देखील काही अर्थ नाहीये. त्यामुळे हे जास्त महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी जे तुम्हाला म्हटलं की युपीएससी किंवा एमपीएससी असा प्रश्न देऊ शकते की सनदी सेवकासाठीची 10 महत्वाची मूल्य सांगून त्यांचा प्राधान्यक्रम ठरवा महत्वाच्या दृष्टीने आणि का त्याचं समर्थन करा. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे की साहस हे सगळ्यात जास्त महत्वाचं मूल्य आहे किंवा सत्यनिष्ठा हे सगळ्यात जास्त महत्वाचं मूल्य आहे, कारण की ती सर्व इतर मूल्यांची जननी आहे. त्या गोष्टी म्हणजे पुढे आपण बघूया सत्यनिष्ठा पाहताना. पण साहस महत्वाचं मूल्य काय? कारण की बाकी सर्व मूल्य हे अर्थहीन आहेत जर व्यक्तीकडे साहस नसेल तर. साहस असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला कितीही वैयक्तिक परिणाम भोगावे लागणार असतील प्रतिकूल, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या तत्व आणि मूल्यांनुसार कृती कराल. हे साहस असेल तर शक्य होतं. त्यामुळे साहस इतर सर्व मूल्यांचं प्रदर्शन करण्यासाठी, उचलून धरण्यासाठी साहस व्यक्तीमध्ये असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? साहस म्हणजे काय की तेच की ज्यावर तुमचा विश्वास आहे त्या विश्वासानुसार त्या तुमच्या तत्व आणि मूल्यानुसार तुम्ही कृती करणं, निर्णय घेणं त्याला आपण साहस म्हणतो. त्या तुमच्या कृती निर्णयाचे परिणाम काही जरी असले तरी. तर महात्मा गांधींचं आपण उदाहरण मागेही घेतलेलं की एखादी गोष्ट चुकीची बेकायदेशीर आहे असं जर महात्मा गांधींना त्यांच्या स्वतःच्या स्वविवेकाच्या आधारे वाटलं तर त्या कृतीविरुद्ध ते करायचे. म्हणजे त्या कृतीविरुद्ध ते त्या कृतीचं किंवा त्या सरकारच्या कायद्याचं उल्लंघन करायचे. जरी ब्रिटिशांच्या मतानुसार ते बेकायदेशीर असलं तरी गांधींच्या मतानुसार ते त्यांचं कर्तव्य गांधीजी म्हणायचे. मग गांधीजींनी न्यायालयामध्ये या गोष्टींना ज्यावेळेस काय म्हणूयात की ज्यावेळेस हिअरिंग वगैरे झाल्या त्या हिअरिंग त्या सुनावण्यांमध्ये गांधीजी म्हणायचे की तुमच्यानुसार ते चुकीचं आहे पण माझ्या मतानुसार ते योग्य आहे आणि त्यानुसार तुमच्या कायद्यानुसार जी शिक्षा असेल ती भोगायला मी तयार आहे. म्हणजेच माझा ज्या तत्वाने बाबींवर विश्वास आहे त्यासाठी उभा राहायला मी केव्हाही तयार आहे. हा जो काही विश्वास आणि हे जे काही उभं राहणं आहे ते खूप जास्त महत्वाचं असतं आणि ते उभं राहण्यासाठी तुमच्या तत्वांवरती स्टँड करण्यासाठी तुमच्यामध्ये साहस असणं गरजेचं असतं. क्लिअर आहे? ठीक आहे. परिस्थिती किती खडतर असू द्या, अवघड असू द्या, तुम्ही नैतिकदृष्ट्या जर तुम्हाला कायम योग्य राहायचं असेल, नैतिक राहायचं असेल, तर तुमच्यामध्ये साहस असणं गरजेचं आहे. ह्याच्या बाबतीत काही उदाहरणं आपण घेऊ शकतो, की सर जे एअरफील्ड मार्शल होते, फील्ड मार्शल, की सॅम मॅनेकशॉ यांच्यावरती मागे विकी कौशलचा मूव्ही सुद्धा आलेला. सॅम मानेकशॉ. मग 1971 मध्ये जे बांगलादेश मुक्तीचं युद्ध चाललं, बांगलादेशची मुक्ती झाली, त्यावेळेस तो बांगलादेश अगोदर पूर्व पाकिस्तान होता. मग त्यावेळेस बांगलादेश आणि म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यामध्ये जो वाद सुरू झाला. मग त्या काळात भारतानं तेव्हा त्या युद्धामध्ये भारतानं हस्तक्षेप केला. बरोबर. मग त्यावेळेस मान्सून कॅम्पेनला त्या पूर्व पाकिस्तानमध्ये बांगलादेशने मान्सून कॅम्पेनला त्या सॅम मॅनेकशॉ यांनी विरोध दर्शवला होता की परिस्थिती तेवढी योग्य नाहीये. आता ते मान्सून कॅम्पेन चालवलं नाही पाहिजे. मग इंदिरा गांधींचा दबदबा त्या काळात खूप जास्त होता. इंदिरा गांधींच्या हो मध्ये प्रत्येक जण हो भरत होता. मग इंदिराजींना या माणसानं नाही म्हटलं की मान्सून कॅम्पेनला विरोध दर्शविला. ज्यावेळेस येस मॅनचा बोलबाला होता त्यावेळेस ही गोष्ट खूप महत्वाची. सॅम मानेकशॉ यांचं आपण उदाहरण साहस म्हणून देऊ शकतो की आज सुद्धा बहुतांश अधिकारी हे राजकारण्यांच्या मताशी असहमती दर्शवित नाहीत. आणि आपणही पाहतो की ज्यावेळेस एखादा अधिकारी राजकारण्यांना टक्कर देत आहे त्यावेळेस त्याच्यावरती कोणती परिस्थिती भेटते. पण एवढं असून सुद्धा या माणसानं
विरोध दर्शविला. या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. ठीक आहे, की ज्यावेळेस आपल्या देशासाठी योग्य धोरण आपल्याला हवी आहेत, त्यावेळेस तुम्ही राजकारण्यांची जर एखादी गोष्ट जर चुकत असेल, अयोग्य वाटत असेल, त्याच्यामध्ये सुधारणा सुचवू शकता. ती सुधारणा सुचविणं किंवा एक प्रामाणिक सल्ला देणं, प्रामाणिक सत्य राजकारण्यांना सांगणं, हे सनदी सेवकांचं काम असतं. मात्र ते सत्य राजकारण्यांना ऐकवण्यासाठी तुमच्यामध्ये साहस आणि धैर्य असावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर बाकी जे जस्टिस एच.आर. खन्ना होते, त्यांचंही आपण उदाहरण देऊ शकतो, की एडीएम जबलपूर खटला जो होता, त्या खटल्यामध्ये त्यांनी सरकारविरोधात निर्णय दिला आणि त्यामुळं या एच.आर. खन्ना यांना पुढे सीजीआय पद डावललं गेलं. म्हणजे त्यांची काय म्हणूयात, की सिनियरिटी असताना देखील. ठीक आहे. त्यानंतर डी.सी. वाधवा होते. त्यांनी सुद्धा बिहार सरकारचं जे काही ऑर्डिनन्स राज होता, म्हणजे अध्यादेश राज, म्हणजे वारंवार अध्यादेश काढणं, म्हणजे आपण पाहतो वटहुकुमांना 6 महिन्यांची मंजुरी असते. म्हणजे ज्यावेळेस कायदेमंडळाकडून मान्यता घेतली जात नाही. मान्यता न घेता 6 महिने एखाद्या राज्यपालाने काढलेला वटहुकूम, तात्पुरता कायदा हा चालू शकतो. मग त्याच बेसिसवरती एकच कायदा वारंवार ऑर्डिनन्सच्या स्वरूपात आणणं आणि त्याला कायदेमंडळाची मंजुरी न घेणं, म्हणजे एक प्रकारे कायदेमंडळाला बायपास करणं. कायदा करणं हे कायदेमंडळाचं काम आहे. मात्र कार्यकारी मंडळाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकरवी ह्या गोष्टी करून घेणं आणि कायदेमंडळापुढं म्हणजे काय म्हणूयात, की जी काही विधानसभा आहे तिच्यापुढे या गोष्टी न मांडणं, हे प्रकार होत होते. त्याच्यावर त्यांनी आवाज उठवला, न्यायालयामध्ये गेले, खटला तो डी.सी. वाजा तुम्ही लक्षणांमध्ये अभ्यासत असाल. यासाठी सुद्धा तुमच्यामध्ये साहस आणि धैर्य असावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर इंडियन एक्सप्रेसचे फाउंडर असलेले रामनाथ गोयंका असतील पत्रकार, यांनी सुद्धा पत्रकारितेचा उपयोग करून सरकारचे जे काही गैरप्रकार होते ते उघडकीस आणल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. या गोष्टी आपण उदाहरण म्हणून सांगू शकतोय. मग सनदी सेवकासाठी धैर्याचं महत्व काय आहे? सगळ्यात महत्वाचं आपण अगोदर बघितलं होतं, की जर साहस असेल, पुढला टॉपिक आपला काय आहे, की सनदी सेवेसाठीचं महत्व काय आहे? सनदी सेवेसाठी किंवा सनदी सेवकासाठी या धैर्याचं महत्व काय आहे, साहसचं? की एक पाहिलं की जी इतर सर्व महत्वाची मूल्य आहेत, त्यांना काही एक अर्थ नाही जर व्यक्तीमध्ये साहस, धैर्य नसेल तर. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, की सनदी सेवकांना वेगवेगळ्या अडचणी येणार आहेत. त्यांना वेगवेगळी प्रलोभनं दिली जाणार आहेत. मग या अडचणींवर मात करण्यासाठी आणि अडचणींनी खचून न जाता आणि या प्रलोभनांना बळी न पडता, या प्रलोभनांना बळी न पडता त्यांना त्यांची कृती करता आली पाहिजे. त्यासाठी म्हणजे अडचणी आणि प्रलोभनं त्यांना बळी न पडता सर्वोत्तम कृती करण्यासाठी सनदी सेवकांमध्ये साहस आणि धैर्य असणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाची गोष्ट काय आहे, की आर्थिक जे काही गैरव्यवहार आहेत, जी काही अनियमितता आहे, ते उघडकीस आणण्यासाठी देखील सनदी सेवकांमध्ये धैर्याची आवश्यकता असते. कारण की जे आर्थिक गैरव्यवहार करतात, आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचार करतात, त्या खूप मोठ्या ताकदी असतात. पण त्यांच्याविरुद्ध उभं राहण्यासाठी तुमच्यामध्ये साहस आणि धैर्य असल्याशिवाय पर्याय नसतोय. तुम्ही त्यांच्यापुढे टिकू शकत नाही साहस आणि धैर्याशिवाय. ठीक आहे. त्यानंतर नेपोलियनचा एक कोट मी नोट्समध्ये दिलेला आहे. नेपोलियन काय म्हणतो, की जग जे सहन करतंय, ते दुष्ट लोकांच्या दुष्कृत्यांमुळे किंवा हिंसेमुळे नव्हे, तर जी चांगली लोकं आहेत, ती मूकबधिर किंवा ते मौन पाळतात त्यामुळे. म्हणजेच काय दुष्टांच्या विरोधात तुम्ही कृती केली पाहिजे. त्यांना जाब विचारला पाहिजे. त्या गोष्टी जर होत नसतील, दुष्ट त्यांच्या वाईट कृत्य चालूच ठेवत आहेत आणि तुम्ही फक्त मूकबधिर म्हणून जर शांत राहत असाल, त्यांच्याकडे फक्त बघत असाल, त्यांना काहीच जर विचारणारं कोणी नसेल, तर त्या दुष्टांचं फावत असतं जास्त. ते दुष्ट अधिक जास्त दुष्टपणा करत असतात, अधिक जास्त हिंसक बनत असतात. मग या गोष्टी टाळायच्या असतील तर चांगल्या लोकांनी पुढे होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे प्रामाणिक सत्यनिष्ठ असलेल्या सनदी सेवकामध्ये साहस आणि धैर्य असणं गरजेचं आहे, की जेणेकरून तो त्या असत्याविरुद्ध, त्या गैरप्रकाराविरुद्ध उभा राहू शकेल आणि त्यासाठी साहस त्या सत्यनिष्ठ असलेल्या सनदी सेवकामध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण? साहस जर असेल तरच तो सनदी सेवक हा सनदी सेवेची गाभामूल्य आहेत, की वस्तुनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा याच्या प्रती तो ठाम राहणार आहे. अन्यथा तो ठाम राहू शकत नाही. जर त्याच्यात साहस नसेल तर. त्याच्यावरती वेगवेगळा दबाव टाकला जाणार आणि नंतर दबाव टाकल्यानंतर तो त्या दबावांना घाबरून त्याच्या सत्यनिष्ठेच्या काय म्हणूयात, की सनदी सेवेच्या पायमूल्यांपासून पळ काढेल आणि राजकारण्यांची, वरिष्ठांची जी संकुचित हितसंबंध आहे, तो सर्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. त्यामुळे सनदी सेवेची पायवत मूल्य पाळण्यासाठी, त्यांना उचलून धरण्यासाठी साहस खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट पुन्हा तीच आहे, की आपल्याला जर धोरण आखणी चांगली करायची असेल, प्रभावी धोरण आखणी,
तर त्यासाठी राजकारण्यांसोबत असहमती दर्शविण्यासाठी, राजकारण्यांना योग्य तो सल्ला देण्यासाठी, तुमच्या वरिष्ठांना योग्य तो सल्ला देण्यासाठी तुमच्यामध्ये साहस असणं गरजेचं आहे. मग हे साहस आपण लोकप्रशासनामध्ये किंवा सनदी सेवेमध्ये कसं रुजवू शकतोय? साहसची जर रुजवण करायची असेल, तर ती कशी रुजवता येईल? हं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की जो व्हिसल प्रोटेक्शन ऍक्ट आहे, व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट म्हणजे संरक्षण कायदा, तो स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. व्हिसल ब्लोअर म्हणजे कोण? की तुम्ही ज्या सरकारी विभागामध्ये काम करत आहात, त्या विभागामध्ये काहीतरी गैरप्रकार झालाय, काहीतरी भ्रष्टाचार होतोय, हे तुम्हाला समजलं, त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध तुम्ही तक्रार करणं. ही जी काही ऍक्ट आहे, ही गैरप्रकाराविरुद्ध तक्रार करणं, याला आपण व्हिसल ब्लो असं म्हणतो, व्हिसल ब्लोईंग. ठीक आहे, म्हणजे तुम्ही शिट्टी घालता एक प्रकारची, की इथं काहीतरी गैरप्रकार चालू आहे. मग हा जो काही गैरप्रकार ज्यावेळेस ती व्यक्ती सांगते बाहेर येऊन, त्यावेळेस त्या व्यक्तीला संरक्षण देणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग हा व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट जर आपण मजबूत केला, तर त्यावेळेस या प्रामाणिक सत्यनिष्ठ असलेल्या सनदी सेवकांना गैरप्रकाराविरुद्ध बोलण्यासाठी अधिक ताकद मिळेल. त्यामुळे या कायद्याला मजबूत करण्याची गरज आहे. ठीक आहे. दुसरं काय म्हणू शकतो आपण, की सुप्रीम कोर्टनं जो एस.आर. सुब्रमण्यम खटला आहे, त्या 2013 मध्ये या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने म्हटलं, की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेस बोर्डची स्थापना करणं गरजेचं आहे. काय? नागरी सेवा मंडळ म्हणजे काय? सिव्हिल सर्व्हिसेस बोर्ड ची स्थापना करणं. ज्यावेळेस एखादा सनदी सेवक प्रामाणिक राहून, सत्यनिष्ठ राहून, साहस ठेवून एखादा चांगला निर्णय घेतो, जो की राजकारण्यांना, त्याच्या वरिष्ठांना पटत नाही. मग अशा वेळेस त्या सनदी सेवकाला बदलीला सामोरं जावं लागतं. आपण बघतो की प्रामाणिक सनदी सेवकांच्या दर 2 महिन्याला, 1 महिन्याला बदल्या होत असतात. अशोक खेमका असतील किंवा महाराष्ट्रातले काही चांगले अधिकारी असतील, यांच्या बदल्या वारंवार 2 महिन्याला, 6 महिन्याला होत असतात. ज्यावेळेस एखादा सनदी सेवक एका नव्या डिपार्टमेंटमध्ये येतो, त्यावेळेस त्याला ते डिपार्टमेंटचं कामकाज समजून घ्यायलाच काही टाइम लागत असतो. आणि तो समजून घेत नाही तोपर्यंत त्याची बदली होत असेल, तर त्यांनी काम करायचं कसं? मग हे एक प्रकारचं वेगळ्या पद्धतीचा असूड चालविला जातो या सनदी सेवकांवर, प्रामाणिक सनदी सेवकांवर, जे ऐकत नाहीत वरिष्ठांचं, राजकारण्यांचं, त्यांवरती. मग सुप्रीम कोर्टने त्या खटल्यामध्ये असं म्हटलं, की आपण एक सिव्हिल सर्व्हिसेस बोर्ड गठीत करू. आणि हे सिव्हिल सर्व्हिसेस बोर्ड, हे जे काही सनदी सेवक आहेत, त्यांची मग पोस्टिंग असेल, काय म्हणतात, नियुक्ती, अपॉइंटमेंट असेल, त्यांच्या नियुक्त्या, त्यांची पोस्टिंग असेल, आणि त्यानंतर त्यांची जी काही बदली आहे, त्या बदल्या या संबंधीचे निर्णय निष्पक्षतेनं, तटस्थतेनं, पारदर्शकतेनं घेऊ शकेल. अशासाठी की ह्या बदल्या राजकीय वरिष्ठांच्या हातात असू नयेत, वरिष्ठांच्या हातात असू नयेत, की जेणेकरून एक सनदी सेवक निर्भयपणे, साहसानं त्याचे स्वतःचे निर्णय म्हणजे चांगल्या पद्धतीने घेऊ शकेल. कोणत्याही भयाशिवाय, बदलीच्या वगैरे. नाहीतर काही वेळेस काय केलं जातं, हे जे काही प्रामाणिक सत्यनिष्ठ असलेले सनदी अधिकारी असतात, त्यांच्या एखाद्या जे इरिलेव्हंट असं डिपार्टमेंट आहे, ज्याचं जास्त काम नाही, ज्याला जास्त महत्व नाही, अशा विभागातील अधिकाऱ्यांना टाकलं जातं किंवा नाहीतर मग गडचिरोलीला पाठवलं जातं. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकार होत असतं. त्यामुळं सिव्हिल सर्व्हिसेस बोर्ड जर असेल, तर अशा वेळेस सनदी सेवकांना साहसानं काम करणं शक्य होत असतं. क्लिअर आहे? त्यानंतर अजून काय करू शकतो आपण, की जर दर 2 महिन्याला आणि 4 महिन्याला बदल्या होणार असेल, तर हे आपण काही थांबवू शकतोय, की जी काही महत्वाची पदं आहेत, त्यांच्यामध्ये एक सर्टन पिरियड, फिक्स्ड पिरियड ऑफ टेन्युअर असावा. एक निश्चित कालावधी. तर एक निश्चित कालावधी म्हणजे काय, की या पदावरती किमान 2, म्हणजे काही जास्त काही प्रॉब्लेम जर त्या अधिकाऱ्याने केलेला नसेल, तर किमान 2 वर्ष त्या अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नियुक्ती व्हावी. म्हणजे त्याला डिपार्टमेंट समजून घेऊन त्या डिपार्टमेंटच्या कार्यपद्धती सुधारणा करण्यासाठी त्याला मोठे बदल करता येऊ शकतील. म्हणजे निश्चित कालावधीचा आपण पर्याय पाहू शकतो तपासून. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, की ज्या सनदी सेवकांनी साहस दाखवून समाजामध्ये बदल घडवून आणले आहे, साहसाच्या कृतीनं काहीतरी प्रेरणादायी काम केलेलं आहे, मग ते काम आपण रेकग्नाइज करणं गरजेचं आहे. त्यांना मान्यता देणं, त्यांचा त्यासाठी सत्कार करणं, जेणेकरून जे नवीन सनदी सेवक आहेत आपल्यासारखे सेवेमध्ये जाणारे, त्यांच्यासाठी ती प्रेरणा ठरू शकेल, की सनदी सेवकानं या स्वरूपाचं काम केलं पाहिजे. मग बाकीचे लोक सुद्धा त्या स्वरूपाचं काम करतील. नाहीतर जर का एखादा सनदी सेवक साहस दाखवून चांगलं काम करतोय आणि त्याला जर शिक्षा मिळणार असेल, दंड मिळणार असेल, की एखाद्या इरिलेव्हंट ठिकाणी पोस्टिंग असेल किंवा एखाद्या दुर्गम भाग तसं नाही म्हणू शकत, पण आपण आपल्या प्रशासनाचा तसा दृष्टिकोन आहे ना, की गडचिरोली सारख्या ठिकाणी पोस्टिंग मिळणं म्हणजे ती एक चांगली स्थिती आहे ना. उलट तो भाग मागास आहे, तर त्या ठिकाणी काम करण्यासाठी तुम्हाला उलट जास्त संधी आहेत. बरोबर? पण त्या त्या टाईपच्या गोष्टी, की तुमची दर 2 महिन्याला बदली करणं,
एका ठिकाणी कुठेही तुम्हाला स्थिरावून न देणं, ह्या गोष्टी होणार असतील तर समाजसेवक साहस दाखवणं कमी करतात. आपण एक बघितलेलं की आपलं जे सामाजिकीकरण आहे त्याच्या ज्या यंत्रणा बघितलेल्या आपण, अभिकरण नव्हे यंत्रणा, की रिवॉर्ड अँड पनिशमेंट. ज्या गोष्टींना रिवॉर्ड केलं जात आहे ती गोष्ट आपण करतो आणि ज्या गोष्टीला पनिशमेंट दिली जाते ती गोष्ट आपण करणं टाळतो. मग सनदी सेवकांना जर लाच घेणं, भ्रष्टाचार करणं किंवा वरिष्ठांची ऐकणं, वरिष्ठांच्या मर्जीनुसार चालणं, होयबाचा खेळ खेळणं, यशमॅनचा, तसंच करून जर रिवॉर्ड मिळत असेल तर सनदी सेवक त्या टाईपच्या गोष्टी करतात. पण आपल्याला कुठं ना कुठं हे थांबवणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या बाजूला जे सनदी सेवक साहस दाखवतील, धैर्य दाखवतील, वस्तुनिष्ठता, करुणा, सत्यनिष्ठेचं प्रदर्शन करतील, त्या सनदी सेवकांना सन्मानित करणं गरजेचं आहे, जेणेकरून इतर सनदी सेवक देखील त्या स्वरूपाच्या कृती करतील. कारण की रिवॉर्ड मेकॅनिझम आपल्याला त्या दृष्टीने वळवणं गरजेचं आहे. नाहीतर जर का तुम्ही प्रामाणिक राहून तुम्हाला शिक्षा मिळणार असेल तर प्रामाणिक कोण राहणार आहे? ठीक आहे, दॅट इज द पॉईंट. त्या स्वरूपानं गोष्टी बदलणं गरजेचं आहे. या लॉंग टर्म मधल्या गोष्टी आहेत, हळूहळू घडणाऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, पण मात्र या गोष्टी होणं गरजेचं आहे. मग आज आपण काय काय अभ्यासलं? की सनदी सेवेची पायाभूत मूल्य हा चॅप्टर आपण अभ्यासत होतो. याच्यामध्ये मूल्य म्हणजे काय, पायाभूत मूल्य या गोष्टी बघितल्या. पायाभूत मूल्य काय असतात, ठीक आहे. त्यानंतर सनदी सेवेसाठी पायाभूत मूल्यांचं महत्व काय आहे हे पाहिलं. त्यानंतर पुढे आपण त्याचे स्रोत काय आहेत ते बघितले. त्यानंतर सेकंड एआरसी आणि नोलान समितीनं कोणती पायाभूत मूल्य सांगितली ते पाहिली आपण. आणि त्यानंतर आपण काय म्हणूयात की वस्तुनिष्ठता हे मूल्य अभ्यासलं. वस्तुनिष्ठता, त्यानंतर आपण परानुभूती म्हणजे काय ते पाहिलं, करुणा म्हणजे काय ते पाहिलं आणि त्यानंतर आपण साहस आणि धैर्य हे काय म्हणत 1, 2, 3 आणि 4 ही 4 मूल्य आपण अभ्यासलेली आहेत. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरला आपण हे जे काही लोकसेवेप्रती समर्पण आहे, निपक्षपातीपणा, निष्पक्षपातीपणा, सत्यनिष्ठा ही राहिलेली मूल्य आपण उद्याच्या लेक्चरला अभ्यासूयात. आतापर्यंत सगळ्यांना सगळं क्लिअर आहे? ठीक आहे, आजच्यासाठी तुमचा होम असाइनमेंटचा प्रश्न आहे की तुमच्या मते सनदी सेवकासाठी कोणती 10 मूल्य महत्वाची आहेत? ठीक आहे, तुमच्या मते सनदी सेवकासाठी कोणती 10 मूल्य महत्वाची आहेत आणि त्यांचा प्राधान्यक्रम ठरवा आणि समर्थन करा. तुमच्या मते कोणती 10 मूल्य महत्वाची आहेत सनदी सेवकासाठी, त्यांचा प्राधान्यक्रम ठरवा आणि त्याचं समर्थन करा. ठीक आहे, क्लिअर आहे? आतापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील अशी मी आशा करतो. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारा आणि प्रश्नांची उत्तरं लिहित राहा. पुढच्या सेशन पर्यंत थांबूयात. धन्यवाद.